कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय गोविन्द जय हरि गोविन्द जय जय गोविन्द जय हरि गोविन्द जय जय गोविन्द जय हरि गोविन्द जय हरि गोविन्द जय जय गोविन्द जय हरि गोविन्द जय जय गोविन्द जय हरि गोविन्द। बघा दादा हा स्पीकर थोडा मागे वळा, तुम्ही इथे पहा तो स्पीकर मागे वळायचा। हरि ओम हरि ओम हरि ओम। जय जय गोविंद जय हरि गोविंद 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 जय गोविंद जय हरि 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 गोविंद। श्री कृष्णचंद्र भगवान की, श्री सद्गुरुनाथ महाराज की। हे ह्याच्या रांगेत ते आले ना ते आवाज येतात, हे थोडं मागे स्पीकर हाँ ऐसा बस बस। और अभी ये जो स्पीकर का भाग है उस बाजू कीजिए, हाँ स्पीकर का भाग है ना, स्पीकर का भाग है ना, है आवाज बस बस बस। हरि ओम हरि ओम हरि ओम। ठीक है। श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि त्यामध्ये आपण वसुदेवांनी नारदांना विचारलेले प्रश्न, तर नारद उत्तर देताना निमी राजाने नवयोग्यांना विचारलेल्या प्रश्नाच्या रूपात उत्तर देतात। त्यातले 5 प्रश्न पाहिले होते। पहिला प्रश्न होता की सगळ्यांचं श्रेय कशात आहे, तर भक्तीत आहे। भागवत धर्म कुठला आहे, तर कायेन वाचा हा आहे। दुसरा प्रश्न होता की हे जे भक्त तुम्ही म्हणता, जी भक्ती म्हणतात, ते भक्त जे आहेत त्यांचे प्रकार काय, त्यांचं लक्षण काय, तर उत्तम भक्त, मध्यम भक्त आणि सांगितले होते। आता त्याच्यानंतर म्हटलं की माया म्हणजे काय, नंतर चौथा प्रश्न होता माया करून जाण्याचा उपाय काय, आणि 5वा प्रश्न होता नारायण म्हणजे काय। तर ह्या प्रश्नांची उत्तर झालेली आहेत। आता जो पुढचा प्रश्न आहे तर तो म्हणजे 6वा प्रश्न। तर त्या 6व्या प्रश्नामध्ये कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन आविर्होत्र द्रुमल चमस करभाजन हे ते 9 योगी आहेत। तर त्याच्यापैकी एक प्रश्नाचं उत्तर देत आहे। तर आता ते 6वा प्रश्न जो आहे तो विचारतात आणि त्याचं उत्तर ते योगी जे आहेत ते देतात। 6वा प्रश्न जो आहे तो काय विचारतात ते कर्मयोगाचं स्वरूप। काही प्रश्न आला पहा, कर्मयोगाचं स्वरूप फारच सुंदर प्रश्न की कर्मयोगम वदत न पुरुषो येन संस्कृतः विधूये कर्माणि
नैष्कर्म्यं विंदते परम. आम्हाला कर्मयोग सांगा की ज्याच्यामुळे आपलं मन शुद्ध होतं आणि सुसंस्कृत होतं अध्यात्मासाठी. आणि कुठल्याही कर्माचं जे बंधन आहे, पाप आहे, ते निघून जातं आणि नैष्कर्म्य स्थिती म्हणजे आत्मस्थिती प्राप्त होते. कर्मा कर्म विकर्मेती वेदवादो न लौकिकः. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात म्हटलं की कर्म जाणलं पाहिजे. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय जाणलं पाहिजे आणि विकर्म म्हणजे काय जाणलं पाहिजे. कर्म अकर्म विकर्म. तर त्याप्रमाणे इथे पण भागवतामध्ये ती चर्चा खूप छान केलेली आहे. तर ते सगळे श्लोक आणि श्लोक आपण खरं म्हणजे ह्याच्याप्रमाणे एक एक श्लोक जेव्हा कधी तुम्ही वाचाल तेव्हा तुम्ही वाचून घेते. तर आता सध्या आपण थोडक्यात त्याचा अर्थ बघूया. वेदस्य च ईश्वरात्मतत्वात्. जसं भगवद्गीतेत म्हटलं आहे, किं कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. कर्मणो ह्यपि 4थ्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. अच्छा, तर इथे थोडक्यात सांगितलं की कर्म म्हणजे काय, आपलं कर्तव्य कर्म, नियत कर्म, कर्तव्य कर्म, वर्णाप्रमाणे, आश्रमाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे जे आपलं कर्तव्य सांगून दिले शास्त्राने ते करायचं. आणि ते आपल्याला समजत असतं. मोठे लोक आपल्याला सांगतात, कुठे आपण ग्रंथात वाचतो, कुठे कानावर पडतं आपल्याला. हल्ली मोबाईलवर उपदेश असतात बरेच, पण त्यातले शास्त्राप्रमाणे जे आहेत तेच घ्यायचे. तर ते कर्म करणे म्हणजे कर्तव्य. आता विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म. कुठलं ते जाणून घेतलं पाहिजे की हे करू नये, हे करू नये, हे करू नये असं शास्त्राने सांगितलं आहे. खोटे बोलू नये, दुसऱ्यांना त्रास देऊ नये, हिंसा करू नये, स्वार्थ करू नये, लोकांचं दुःख मन दुखवू नये. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, काही पण भक्षण करू नये, अपेयपान करू नये, चोरी करू, ह्या सगळ्या गोष्टी निषिद्ध कर्म म्हणजे विकर्म. कर्म विकर्म. आणि अकर्म म्हणजे तो जो आत्मतत्व आहे तर ते त्याच्यामध्ये आपण स्थित राहणे. अशा प्रकारे इथे 3 प्रकारची ही कर्म सांगितले. नैष्कर्म्य म्हणजेच अकर्म. आता केव्हा कुठे कुठे संदर्भामुळे किंवा जे प्रकरण चालू आहे त्यामुळे याचा अर्थ थोडा वेगवेगळ्या प्रकारे पण केलेला असतो ह्या 3 गोष्टींचा. पण आता सध्या आपल्याला हे समजून घ्यायचं की जे सांगितले करायला शास्त्राने ते करणे म्हणजे कर्म. जे नको करू म्हणून सांगितलेलं आहे तर ते म्हणजे विकर्म. आता आपल्याला दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे की काय करायला नाही सांगितलं तरच आपण ते सोडू शकतो. जर का माहिती नसेल तर आहे ना, जोपर्यंत मूल अगदी लहान असतं तोपर्यंत त्याला माझं तुझं काही माहिती नसतं. तर तो काय दुसऱ्यांच्या घरी जरी गेला तरी काय पाहिजे ते घेईल. पण त्याला सांगितलं पाहिजे की नाही हे नाही करायचं. तर ह्याप्रमाणे ज्या गोष्टी माहिती आहेत की हे करायचं नाही त्याला विकर्म म्हटलं. आणि आत्मतत्व जे आहे ते तसं अकर्म त्याला झालं. अकर्म म्हणजे काय, मग शरीर मन बुद्धी काम करत असताना समजणं की मी खरा करत नाही आहे, आत्मतत्व खरं करत नाही आहे, हे पंचमहाभूताने बनलेलं शरीर करीत आहे. प्रकृतीच्या क्षेत्रातच सगळं कर्म करण्याचं काम चालू आहे. 3 गुण जे आहेत सत्व रज तम तेच त्या 3 गुणांनी बनलेल्या वस्तूंबरोबर काम करत आहे. हे सगळे उपाधी जे आहेत ते 3 गुणांचंच बनलेले आहेत, मन बुद्धी शरीर अहंकार वगैरे सगळं. तर त्याप्रमाणे हे समजून घेणं. आता यात म्हटले नाचरे यस्तु वेदोक्तम स्वयं आज्ञा अजितेंद्रिय. जर का आपण स्वतःला ज्ञानी समजत असतो तर आपल्याला आपल्या इंद्रियांवर नियंत्रण पाहिजे. आणि जोवर आपल्या स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण नाही तोपर्यंत आपण काय आहोत, अज्ञानी आहोत असं इथे सांगितलं. जसं की इंद्रिय कोणती 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 4 अंतरेंद्रिय, या सगळ्यांवर नैष्कर्म्याम लभते सिद्धिम रोचनार्था फलश्रुती. केव्हा पण आपण जेव्हा स्तोत्र वगैरे वाचतो तेव्हा फलश्रुती असते. तर ती फलश्रुती जी आहे ती जसं की एखादं चॉकलेट दाखवावं मुलाला, तू अभ्यास कर मग तुला हे चॉकलेट देईल. आता बघा तुम्ही विचार करा की त्याचा जो अभ्यास करणं आहे तर त्याचं फळ खरं चॉकलेट नाही आहे, ते तर सहज दाखवलं. त्याचं फळ खरं त्याला ज्ञान मिळणं आहे ना, त्याचं परीक्षेत चांगलं गुण येणं, हे सगळं त्याचं फळ आहे. ते तर त्याला मिळेल जर का अभ्यास केला. पण सध्या त्याला सांगितलं
रिझल्ट लागला किंवा चांगले मार्क पडले तर त्याचा अजून तेवढं लांबची विचार नाही आहे. म्हणून तो म्हणतो चॉकलेट मिळतं म्हणून मी करतो अभ्यास. तर सायकल देऊ तुला, तू चांगले मार्क काढ. मग तो सायकलसाठी म्हणून चांगले मार्क काढतो, पण त्याचं तेवढं ज्ञान वाढतं आणि मग तो पुढच्या मार्गात आणखीच चांगला करतो. तर हे त्याचं खरं फळ. त्याचप्रमाणे आपण जे कर्तव्य कर्म करतो त्याचं खरं फळ हे की आत्मशुद्धी, चित्तशुद्धी, जेणेकरून आपल्याला ज्ञान मिळेल. आणि त्याचं जे ते सांगितले की तुम्हाला पुण्य मिळेल, तुमची पापं निघून जातील, इच्छा पूर्ण होतील, तर ते तर फक्त वचनार्थ, आपली रुची त्याच्यात वाढावी म्हणून केलेलं आहे. तर हा झाला 6वा प्रश्न. आणि त्यामध्ये शेवटी त्यांनी सांगितलं की अगोदर प्रवृत्ती म्हणजे भरपूर कर्म करायचं. जसं 6व्या अध्यायात सांगितले बघा की आरुरुक्षो मुनेर्योगम कर्मकारणमुच्यते योगारूढ सतसेव शमकारणमुच्यते. सुरुवातीला आपल्याला कर्म भरपूर केलं पाहिजे. नाहीतर मग आज असं करू का आपण बंदच करूया. हां ते चांगलं. हां आणि मला पण त्रास होतो. तेच तर आहे. एकदम धीमे रखो, एकदम धीमे. सुरुवातीला प्रवृत्ती आणि नंतर निवृत्ती. जसं की सांगितलं की सायकल शिकायची. आता सायकल शिकताना बघा आपण कुठेतरी जिथं रहदारी नाही अशा रस्त्यावर किंवा ग्राउंडवर वगैरे जातो आणि तिथं जेव्हा आपल्याला सायकल येत नसते तेव्हा कोणतरी शिकवणारं असतं, ते सायकल धरतात आणि काय म्हणतात बस, मग आपण बसतो. नंतर म्हणतात की पॅन्डल मारल्याशिवाय सायकल कशी जाईल पुढे, मग आपण पॅन्डल मारायला बघतो तर इकडे हँडल तिरकं होतं, तर ते हँडल सरळ ठेव. हँडल सरळ ठेवायला जातं तर मग आपण तिथे बघायला लागतो तर ते सरळ बघ. त्यामुळे कितीतरी गोष्टी तेव्हा कराव्या लागतात आपल्याला. आणि नंतर जेव्हा सायकल येते तर तेव्हा काही त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत नाही. सहज आपण गप्पा मारता मारता गाणं म्हणता त्याच्यावर ते करून बसू शकतो. तसंच कार शिकवणार आपण. कार शिकवण्यानंतर ते ॲक्सिलेटर दाब, ते ब्रेक दाब. अरे स्टिअरिंग नको वळून. आणि तरी तर अख्खं एवढं ग्राउंड मोकळं असतं ते सोडून ती कार त्या झाडावरच टकरायला जाते नेमकी. तर मग म्हणतं की ते जेव्हा झाड नसेल तेव्हा कार कशी थांबेल असा प्रश्न पडतो. पण नंतर जेव्हा तर चांगला सफाई येते त्याच्यात तर तेव्हा तर मस्त गाणं ऐकत बाजूचं पाहत गप्पा गोष्टी करत बिस्किट खात कार चालवत करावं. त्याप्रमाणे म्हणतात की आरुरुक्ष, ज्याला आरुरुक्ष म्हणजे ज्याला चढायचं आहे योगारूढ व्हायचं आहे. आरुरुक्ष म्हणजे घोड्यावर चढणारा तो आरुरुक्ष, झाडावर चढणारा तो आरुरुक्ष, आणि चढलेला जो आहे त्याला आरूढ असं म्हणतात, योगारूढ. तर तसं ते म्हणतात की जो चढू इच्छितो त्याला भरपूर काम करायला लागतं. आरुरुक्षोर मुनेर्योग कर्मकारणमुच्यते योगारूढ सतसेव शमकारणमुच्यते. शम मग त्याला काही करायचं नाही, शांती आहे त्याच्याकडे आता, आणि त्याचं काम झालं आहे करून. साधनाच्या वेळेलाच त्यांनी भरपूर कष्ट घेऊन आपलं मन चक्क केलेलं एकदम घसून भरपूर नामजप, भरपूर सेवा, भरपूर श्रवण, हे सगळं करून त्यांनी मस्त मन बनवलं आहे. त्यामुळे आता त्याला काही नाही केलं तरी चालणार. तर हे त्यांनी दोन सांगितले. आणि नंतर म्हणतात की मुख्य म्हणजे सेवा, गुरूंची कृपा, मूर्तीपूजा, या सगळ्यांपासून सुरुवात करून हळूहळू त्या भगवंताला समजून घेतलं पाहिजे. आणि शेवटी त्या भगवंतामध्येच आपण आहोत हे समजलं पाहिजे. 7वा प्रश्न जो आहे तो त्यांनी म्हणाले की अवतारांच्या कथा आम्हाला सांगा, कुठले अवतार झाले, त्यावेळेला काय केलं. तर जे योगी आहेत द्रुमिल नावाच्या योगींनी हे सांगितलं उत्तरेचं. ते म्हणले की जर का धुळीचे कण रस्त्या पूर्ण पृथ्वीवरचे धुळीचे कण कोणी मोजू शकेल एखाद वेळेस, पण देवांच्या लीला अवतार त्यांचं कार्य नाही मोजू शकणार. योवा अनंतस्य गुणान अनंतान अनुक्रमिष्यन् सतुबालबुद्धी प्रजांसी भूमेन गणयेत कथंचित कालेन नैवाखिल शक्तिधाम्नः. जाता असं सांगितलं. मग त्यामुळे मी थोडक्यात तुला
1-2 अवतारांबद्दल फक्त सांगतो. नर नारायण नावांचा एक अवतार झाला. वृषभदेव, पृथू, मोहिनी, नृसिंह, कच्छप, वराह, वामन, मीन म्हणजे मासा, रामचंद्र, श्रीकृष्ण, परशुराम इत्यादी सगळे अवतार झाले. त्याचबरोबर एक दत्तात्रयांचा अवतार येतो. नंतर पुढे हंस अवतार येईल. तर असे पण अनेकाने अवतार झाले. तर म्हटलं की हे नरनारायण जे होते ते बद्रिका आश्रमात तप करत होते. तर खरे ते सगळ्या जनतेच्या कल्याणासाठी करत होते. पण इंद्राला वाटलं की कदाचित माझी खुर्ची जाईल, माझं पद जाईल, म्हणून त्यांनी खूपशा अप्सरा, गंधर्व, गायन, वादन, नर्तन, मदन कुमार अँड पार्टी, ऑर्केस्ट्रा असं सगळ्यांना घेऊन ते आले तिथे. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला. असं संपूर्ण वातावरण त्यांनी मादक बनवलं. आंब्याची झाडं, आंब्याचा मोहर सगळं तो फुललेला आहे. आणि मग बघितलं त्यांचं सुरू झालं नाच गाणं वगैरे. पण ह्यांनी काही त्याला हे नाही केलं, न हे रागवलं, म्हणजे काम आणि क्रोध दोन्ही नाही. तर तेव्हा त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ते घाबरले सगळे अप्सरा वगैरे. आता जर त्यांनी आपल्याला शाप दिला तर आपलं काही खरं नाही. पण ते मुनी म्हणाले, नारायण ऋषी म्हणाले, काही घाबरू नका, तुम्ही आमचे पाहुणे आहात, तर तुम्ही इथे राहा आणि आराम करा, चांगली व्यवस्थित करा, मी ते रागवणार नाही तुमच्यावर. आणि हे पहा, तुमच्यासारख्या सुंदर स्त्रिया ज्या आहेत त्या आम्ही लिलया घडू शकतो. असं म्हणून त्याने असे बसलेले होते ना मांडी. तर मांडी म्हणजे उरू म्हणतात संस्कृतमध्ये. रामरक्षक पण येते बघ उरू. तर ते मांडीच्या तिथून त्यांनी एक अतिशय सुंदर अशी स्त्री निर्माण केली, उर्वशी. उरूपासून आलेली उर्वशी तिला म्हणतात. तर अशा कितीतरी स्त्रिया त्यांनी निर्माण केल्या. म्हणतात की बापरे, ज्यांचं हे सामर्थ्य त्यांना काय आम्ही मोहवू शकणार, त्यांना कुठे मोहत टाकणार. मग ते म्हटले की इंद्रासाठी ह्यातली कुठलीही सुंदर स्त्री तुम्ही घेऊन जा. मग ती उर्वशी त्याने इंद्रासाठी नेली. तेव्हापासून ती तिकडे असते, स्वर्गामध्ये असते. आणि नंतर मग ते पुन्हा आले. तर अशा प्रकारे ते भगवंताचे ध्यान केले तर काम म्हणजे इच्छा सतावत नाहीत आपल्याला, हे निश्चित आहे. तर असं झाल्यावर सनसनानंदन सनातन हे सुद्धा अवतारांमध्ये मोजले जातात. हयग्रीव हा पण एक अवतार आहे. हय म्हणजे घोडा, ग्रीव म्हणजे मुख. तर ज्याचं मुख घोड्यासारखं आहे असा एक तो अवतार. तर त्या हयग्रीव नावाचा एक राक्षस पण आहे. तर त्या राक्षसाने वेद चोरले होते, तेव्हा मग त्या मत्स्य अवताराने काढले होते. तर इथे हा हयग्रीव नावाचा अवतार आहे. मग त्यांनी सगळ्यांचं कल्याण केलेलं आहे. हा झाला 7वा प्रश्न. आता पुढचा प्रश्न जो आहे तो 8वा प्रश्न आहे. तर तो त्यांनी विचारला की काही लोक हे काहीच करत नाहीत बिलकुल, तर त्यांची गती काय होते, त्यांना कुठल्या गतीने जावं लागेल. अभक्तांची गती असा तो प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? अभक्तांची गती. न भजन्ति अवजानन्ति स्थानात् भ्रष्टा पतन्ति अधः. ते त्यांचं अधःपतन होतं. दूरे दूरे हरिकथा केचित्, दूरे चाच्युत कीर्तनाः, स्त्रियशूद्रादयश्चैव ते अनुकंप्या भवादृशान्. तर यांनी योगींनी काय उत्तर दिलं? आता कोणत्या योगींनी उत्तर दिलं? चमस ह्या योगींनी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हटले त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. तुम्ही जे म्हणता अभक्त की जे भक्ती करत नाही, त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक ते आहे की ज्यांना माहितीच नाही आहे हे काही, अज्ञानामुळे त्यांचा ह्याच्याशी कशाशी संबंधच आला नाही आजपर्यंत, आणि ते पोटाचंच भूक भागवण्याच्या प्रयत्नामध्ये इतके दिवसभर मग्न असतात की त्यांना हे काही जमत पण नाही करायला. जर का ते प्रवचनाला बसले तर नक्की झोपतील, कारण त्यांनी भरपूर शारीरिक कष्ट अगोदर केले, धावपळ केली. त्यामुळे त्यांना हे काही शक्य नाही, आणि विकत घेणं वगैरे पण शक्य नाही, असं काहीच नाही. तर ते आता उदाहरण त्यांनी सांगितले की स्त्रिया, शूद्र आणि इतर जे असे लोक आहेत ते गरीब लोक आहेत, तर ते म्हणजे की त्यांच्याबद्दल तुम्ही दया ठेवली पाहिजे. कोण सांगत आहे? तर द्रुमिल नवयोगी सांगित आहेत निमिराजाला की तुमच्यासारख्या लोकांनी अशांच्याबद्दल दया ठेवली पाहिजे, त्यांना होईल तेवढं हे उपलब्ध करून दिलं पाहिजे, आणि हे वाचण्यासाठी त्यांना बुद्धी वेळ मिळावा म्हणून काहीतरी सोय केली पाहिजे की बाबा ठीक आहे, तुम्ही 1 तासभर हा अभ्यास करा, तुम्हाला सुट्टी कामातून. जसं की आपल्याकडे बाई असते, आपल्याकडे बाई असतात तर तिला आपण सांगू शकतो
बाई गं तू तुझी कामं सगळी व्यवस्थित कर, 5 मिनटं तू इथे बसायचं, मी सांगते तर म्हणायचं हरे राम म्हण. तुला लिहिता येतं नाही येत, एवढं मी राम लिहून देते, तेवढं गिरव. 5 मिनटं रोज हे कर, हळूहळू तिचं पण त्याच्यामध्ये होऊ शकतं. तर असे जे आहेत स्त्रिया शूद्र वगैरे त्याच्यावर दया केली. दुसरे कोण लोक आहेत न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. तर जी काही लोक जी काही करत नाहीत पण काम करतात चांगल्या प्रकारे, तर त्यांचं बुद्धिभेद करू नये की अरे काय तुम्ही असं काम करता वगैरे. ध्यान करणं चांगलं आहे, त्यांना जमणार आहे का ध्यान? आत्ताच नाही जमणार आहे त्यांना ध्यान. त्यांना काही ज्ञान आणि ध्यान सध्या जमणारच नाही आहे, कारण खूप रजस आहे, खूप चंचलता आहे, खूप इच्छा आहे. त्यामुळे त्यांना त्या दृष्टीने हळूहळू करू दे, हळूहळू करून त्यांना वाढवायचं. जसं की सांगतात एक मिरवणूक चालली आहे, पण मिरवणूक चालता चालता ती ज्या दिशेने जायचं आहे म्हणजे परत आपण तिथे तर त्याच्या दुसऱ्या दिशेला भटकली आहे. तर आता अचानक थांबून तिला हे करणं शक्य नाही. म्हणून जाणत्याने काय केलं पाहिजे, त्या मिरवणुकीच्या पुढे जाऊन उभा राहील आणि त्याच्याचप्रमाणे नाचत गाचत वाजत हळूहळू त्या मिरवणुकीला आपल्या रस्त्याकडे वळवेल. तर त्याप्रमाणे अशा कार्यप्रवण झालेल्या माणसाला सावकाश सावकाश वळवलं पाहिजे. अचानक त्याचा बुद्धिभेद करू नये की काम थांबतो की मग काय करायचं, तो आणखीन तमसमध्ये जाईल, वाईट होईल. तो धनम च धर्मैकफलं यतो वै ज्ञानं स विज्ञानमनुप्रशान्ति गृहेषु युञ्जन्ति कलेवरस्य मृत्युं न पश्यन्ति दुरन्तवीर्यम्. आता इथं म्हणतात की हळूहळू त्यांचं धन जे आहे ते धर्मकार्यासाठी वापरलं पाहिजे, कारण समोर मृत्यू दिसत असतो. प्रत्येकजण जो जन्मलेला आहे त्याच्या काही अंतरावर 100 वर्ष 125 वर्ष तो मृत्यू आहे. तर त्यावेळेला तो धर्मच जे आपण दान करतो तेच उपयोगी येणार. तिथे आपल्या बँकेतले पैसे नाही येणार, आपलं सोनं अडकं जमीन जमला उपयोगी नाही येणार आहे. जे आपण दान करतो ते तिथे तुम्हाला बॅलन्स तो तिथे मिळणार आहे आणि तिथून पुढे तो तुमची पुंजी आहे. तर हे करून आपलं जे धन आहे ते धर्मासाठी वापरलं पाहिजे असं सांगितलं. आणि हा जो 8वा प्रश्न आहे तो संपलेला आहे. त्यानंतर 9वा प्रश्न सुरू झाला. 9वा प्रश्न येतो की भिन्न भिन्न युगामध्ये भगवत प्राप्तीची साधने कोणती आहेत? सत्ययुगात कुठलं, द्वापरयुगात कुठलं, त्रेतायुगात कुठलं आणि कलियुगात कुठलं साधन आहे की जेणेकरून देवाची प्राप्ती होईल. तर आता ह्याचं करभाजन हे जे योगी आहेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे. हा 9वा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे. 9 प्रश्न. मग म्हणतात की ह्या सत्ययुगामध्ये भगवंत श्वेतवर्णी असतात, त्रेतायुगामध्ये रक्तवर्णी असतात आणि आता नंतर द्वापरयुगामध्ये श्यामवर्णी असतात आणि आता कृष्णवर्णी. श्वेत, रक्त, श्याम आणि कृष्ण. तर त्यांचे ध्यान धारणा करणे हे सत्ययुगातला साधन आहे. सत्ययुगामध्ये सगळे संतुष्ट आहे, कमीत कमी गरजा, भोगाकडे अजिबात वृत्ती नाही, अंतर्मुख वृत्ती आणि शुद्ध मन. तर त्यामुळे त्यांना ध्यान सहज जमतं. त्रेतायुगामध्ये थोडेसे बेरगामी चंचल झालेले आहेत, म्हणून तिथे यज्ञ, याग, होम, हवन ही धर्मकर्म जी आहे ती ध्यानाचं साधन आहे, भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे. द्वापरयुगामध्ये पूजा अर्चा म्हणजे अर्चना, सहस्रनाम अर्चना, 108 नाम अर्चना, लक्ष अर्चना असे भगवत प्राप्तीचं साधन आहे. आणि कलियुगामध्ये हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा जो मंत्र आहे हा कली संतरण उपनिषद एक आहे. उपनिषद म्हणजे वेदांत, जो की वेदांचा संपूर्ण वेदांचा निष्कर्ष आहे उपनिषद. तर कली संतरण उपनिषद त्यामध्ये हा मंत्र आहे. तर थोडक्यात सांगायचं की नाम जप हा एक कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन आहे. अशा प्रकारे त्यांनी 4 युग, त्याच्यामध्ये असलेल्या 4 देवांचे वर्ण आणि प्रत्येक भागवतामध्ये आणखीन खूप तपशील आहे, त्यांची नावं वगैरे सगळं आणि त्यांचं स्वरूप कसं आहे ते पण आहे. तर दिलं ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं
पदं शिवगिरिं चिन्तं शरण्यं मृत्यार्थिहं प्रणतपालभवाब्धिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. संपूर्ण पाण्याला तीर्थ बनवणारं, पवित्र बनवणारं असं जे भगवंताचे रूप आहे त्याच्या चरणांशी आम्ही नम्र होतो, नमस्कार करतो. कारण जणू काही भवसागरातून नेण्यासाठी नौका अशी ती आहे. तत्वा सदोस्त्यजसुरेप्सितराज्यलक्ष्मीं धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यं मायामृगं दैतयेप्सितमन्वधावत् वंदे महापुरुषते चरणारविन्दम्. आता इथे म्हटलं श्री रामचंद्रांच्या चरणांना नमस्कार, की जे राज्य लक्ष्मीचा त्याग करून वनवासात गेले वडिलांचं वचन सत्य करण्यासाठी. त्याचप्रमाणे त्यांना माहिती असून की हा सुवर्णमृग खोटा आहे, पण तरी आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते त्याच्या मागून धावले, वाहना न घालता, चप्पल न घालता. त्या श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांना नमस्कार असो. कलौ कल्मषचित्तानां पापद्रव्योपजीविनां विधी क्रिया विहीनानां गतिर्गोविंदकीर्तनम्. तो गोविंद ह्या भगवंताचं नाव घेणं, गोविंद म्हणजे हरी कृष्ण सगळेच. तर हे कलियुगामध्ये कर्तव्य आहे, उपाय आहे त्यांच्यासाठी की जे पैसा जे कमवतात तो पण पापद्रव्य असतो. आपण जरी इमानदारीने घाम काढून पैसा कमवला, पण आपल्याला जो पैसा देतो त्यांनी कसा कमवला, त्याला ज्याने दिला त्याने कसा कमवला, तर तो जो परंपरागत दोष आलेला असतो त्याच्यामध्ये, तर त्याचाही उपाय दान आहे. दानाने द्रव्यशुद्धी होते, मग आपल्याला तो दोष लागत नाही मागच्याने कमवलेल्यांचा. आणि कलियुगामध्ये आपण कसे असतो, आपल्याला आचार माहिती नाही. बघा तुम्ही जर का स्मृती वाचल्यात, मनुस्मृती, पराशर स्मृती, सांडिल्य स्मृती, आणि नाही जर गुरुचरित्रसारखे ग्रंथ पण वाचले, भागवताचे ग्रंथ वाचले, तर त्यात आहे की कशी आंघोळ करावी, कुठल्याबरोबर पहिल्यांदा काय करावं. करावे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले गोविंद प्रभाते करदर्शनम. त्याच्यानंतर संपूर्ण भगवंतांनी निर्माण केलेले या सृष्टीतले चंद्र, सूर्य, तारे, नद्या, पर्वत, समुद्र या सगळ्यांचं स्मरण करावं, भगवंतांनी निर्माण केले सृष्टीचं. आणि मग नंतर पुढे उठून आपली कार्य करावी. दात कसे घासावे, ती लिंबाची काळी किती घ्यावी मोठी, नंतर आपण बाहेर जाऊन आल्यानंतर हात कसे धुवावेत, सगळे एक नियम इथे दिलेत. कशा खाटेवर झोपावं, ती खाट केव्हा बांधावी, विणावी त्याने. आपल्याला काय एवढे नियम माहिती पण नाहीत न आपण ते पाळू शकतो. म्हणून इथं म्हटलं की विधी क्रिया विहीनाना, आपण शास्त्राप्रमाणे आचरण सध्या करू शकत नाही. त्यांच्यासाठी गोविंद नाम घेणं हे कीर्तन, हेच कीर्तन, हेच उपाय आहे. बरोबर आहे असं. तर असं त्यांनी सांगितल्यानंतर मग अजामिलाच्या व्याख्यानात पण आपण हे बघितलेलं आहे. नारायण असं एकदा दुसऱ्याच उद्देशाने म्हटला, मुलाच्या उद्देशाने, पण तरी त्याचं कल्याण झालं. नंतर मग म्हणतात की खरंच ह्या योगेश्वरांची त्या निमिराजाने खूप खूप सत्कार केला, पूजा केली. संपूर्ण राज्य, खजिना, सगळं सैन्य सगळं त्याच्या हाती अर्पण केलं. आणि ते मग ते सगळं राजाला परत देऊन निघून गेले, आपल्या त्यांच्या देखत अदृश्य होऊन गेले. आणि नारद ऋषी मग नंतर म्हणतात वसुदेवांना सांगून झाल्यावर की आपण काय करतो, ते नामामध्ये थोडी अढळ श्रद्धा ठेवली पाहिजे, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ते सोपं म्हणून त्याच्यात काय नाही असं नको करायला, त्यांनी निश्चितपणे होऊ शकतं हे सगळं तिथे सांगितलं. आणि आपलं काय असतं, देहामध्ये खूप आसक्ती, देहाच्या बरोबरच्या सगळ्या आसपासच्या वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये आसक्ती माझं म्हणून. पण वास्तविक तो इतका खोटा आहे तो मीपणा. देहच आपला नाही तर त्याच्या बरेचसे लोक कुठले आपले, वेळ आली तर हे समजतं आपल्याला. तर म्हणून ते अगोदरच समजून घेणं आणि मनातून अलग होणं हे शहाणपणाचं आहे. तसं नारळ बघा, पहिल्यांदा तोडलेला असतो कवटीला, आणि नंतर जसा जसं तो परिपक्व होतो तर काय होतं, त्या कवचापासून तो अलग होतो. ओके, तसं आपण पण मनातल्या मनात अलग झालं पाहिजे, तर ती परिपक्वता आली आपल्याला. अन्यथा असे पण बांधून दिले, जसं कोणी खुर्चीला बांधून घ्यावं संपूर्ण, आणि मग इकडून तिकडे फिरण्याचा प्रयत्न करावा, तर तो खूप कठीण येते आहे ना, असुविधाजनक आहे, ते गैरसोयीचं आहे. तर
तसंच आपली आसक्ती जेवढ्या आहेत देहामध्ये आणि सगळ्यांमध्ये, तेवढं आपल्याला मुक्तपण नाही, हलकंपण नाही, आनंद नाही, सुख नाही. म्हणून ते मनाने सोडलं पाहिजे. नंतर मग एके दिवशी काय झालं, तर हे सांगून झाल्यावर ते नारद म्हणाले वसुदेवांना, तुम्ही आता भगवंताकडे ब्रह्मदृष्टी पण ठेवा आणि पुत्रदृष्टी पण ठेवा. तुम्हाला काही चिंता करायची आवश्यकता नाही. तुमच्या घरातच स्वतः देव आले तर तुम्हाला निश्चितपणे मोक्ष वगैरे मिळणारच आहे. तर ते सांगून झाल्यानंतर मग म्हटलं की त्या निमिराजांनी तो त्यांचा नवयोगांचा उपदेश ऐकून त्याप्रमाणेच सगळं केलं पुढे आणि तो मुक्त झाला. आता इथे सुद्धा देवकी वसुदेव जे आहेत नारदांचा उपदेश ऐकून असेच मुक्त झाले, म्हणजे होतील पुढे. हा सुंदर प्रसंग नवयोगांचा झाला इथे समाप्त. आता एके दिवशी सगळे देव म्हणाले की भगवंतांनी अवतार घेतला होता आपल्या सांगण्यावरून, प्रार्थनेवरून, तर आता आपण जाऊन त्यांना सांगू की आमचं काम झालं, आता तुम्ही परत या आपल्या घरी. तर ते सगळेजण आले आणि ब्रह्मदेव वगैरे म्हणाले, शरद शतम व्यतीताय पंचाविंशाधिको प्रभू, 125 वर्ष झाली देवा तुम्हाला इथे येऊन. आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही या परत तिकडे वैकुंठात, आम्हाला करमत नाही आहे तिकडे. यद्य समृद्ध दृप्तानाम यदूनाम विपुलम कुलम गंधास्वनेन लोकोयम उद्वेलेन विनक्षती. भगवान म्हटले की बरोबर तुम्ही म्हणता तसाच विचार माझ्या मनात आला आहे. आता हे यादवांचं एवढं संहार झाला की त्यांचं हे करून मी येतो तिकडे, नाहीतर मग हे उद्दंड होऊन कोणाला आवडण्याशी होते. इदानीं नाशारब्धं कुलस्य द्विजशापतः यास्यामि भवनं ब्रह्मन् एतदान्ते तवानघम्. आता त्यांना शाप मिळालेलाच आहे, ते गवत एरका गवत वाढतच आहे आणि तो बाण पण त्या जरा नावाच्या व्याधाने घेतलेलाच आहे. तर आता लवकरच त्यांचा समार होईल तेव्हा मी येतो तिकडे परत. आता हे असं झाल्यानंतर सगळे ते देव वगैरे निघून गेले आपापल्या स्वर्गामध्ये, आपापल्या लोकामध्ये. नंतर द्वारकेमध्ये घोर असे अशुभकारक शकुन होऊ लागले. तर तेव्हा सगळे हवालदिल झाले. ते म्हणजे की आपल्याला ब्राह्मणांचा शाप लागलेला आहे, तो बहुतेक आता खरं होईल की असं वाटलं पाहिजे. तर मग देव म्हणाले श्रीकृष्ण भगवान त्यांना की बघा हे असं असं घडत आहे, हे चांगली लक्षणं नाही आहे. आता आपण काय करू, तुम्ही सगळेजणं प्रभास या क्षेत्री या, प्रभासला या तुम्ही तिथे, आणि तिथे तुम्ही समुद्र स्नान करा आणि दान हवन होम हे सगळं करा तिथं, जप वगैरे, आणि ब्राह्मणांना जेवू खाऊ घाला चांगलं भरपूर, त्यांच्या आवडत्या गोष्टी. तर तुम्ही स्वतः उपास करा. तर याप्रमाणे त्यांना की चला चला सगळ्यांनी रथ जोडा आपापले. मग फक्त बायका, वृद्ध आणि छोटी मुलं यांना तिथे सोडतात आणि बाकी सगळे तरुण जेवढे आहेत तेवढे सगळे तरुण प्रौढ सगळे इकडे येतात. आता ही सगळी तयारी त्यांची सुरू झाली रथ जोडणं वगैरे. तर तेव्हा उद्धव जे आहेत, तुम्हाला माहिती आहे उद्धव कोण आहे, भगवंताचे भक्त, सखा, मित्र सगळे. तर ते देवांच्याकडे येतात, कृष्णांकडे येतात आणि म्हणतात एवं भगवता आदिष्टा यादवाकुल संकुलनंदन गंतुम कृतधियस्तीर्थं स्यन्दनान् समयोयुजन् दृष्टानि घोराणि नित्यं कृष्णमनुरतः प्रणम्य शिरसा पादौ प्रांजलिस्तमभाषतः. देवाला ते नमस्कार करतात उद्धव आणि त्यांना म्हणतात देवदेवेश योगेश पुण्यश्रवण कीर्तन संवृत्त्येतत् कुलं नूनं लोकं संत्यक्षते भवान् विप्रशापं समर्थोऽसि प्रत्यहन्न यदीश्वरः नाहं तवाङ्घ्रिकमलं क्षणार्धमपि केशव त्यक्तुं समुत्सहे नाथ स्वधाम नय मामपि. ते म्हणते की मला असं दिसतंय की आता हे संपूर्ण द्वारका वगैरे नष्ट होऊन जाईल, तर तुम्ही तुमच्या धामाला जेव्हा जाल तेव्हा मला पण बरोबर घेऊन जा. मी तुम्हाला सोडून अर्धा क्षणसुद्धा राहू शकत नाही, ते राहू इच्छित नाही. तर भगवान म्हणतात की मी नाही तुला नेऊ शकत, तिथं द्वैत नाही अद्वैत आहे तिथे. ते धाम म्हणजे असं कुठलं स्थान नाही आहे, ती फक्त एक ज्ञानाचा समज आहे. ते एक त्या ज्ञानाच्या ठिकाणी आपण जागे होतो. जसं आता तुम्ही बघा जागृत अवस्था आहे, त्याच्यानंतर तुम्ही झोपायला जाता, त्याच्यानंतर तिथे तुम्हाला स्वप्न पडतं, तर तुम्ही असं म्हणू शकता का की मला हीच साडी घालून स्वप्नात जायचं, जमेल का तसं?
कारण तो पूर्णपणे दॅट इज डिफरंट लेवल ऑफ कॉन्शियसनेस, दॅट इज अ डिफरंट रिलियम. तर तो एक वेगळा स्तर आहे जाणीवेचा. तर त्याच्यामुळे तसं तुम्ही म्हटलं की मला गाढ झोपेत जायचं आहे आणि अमुक करायचं, तसं ते वेगळाच विषय आहे. तर त्याप्रमाणे ही तुरीय, ह्या 3 अवस्था जागृत स्वप्न सुषुप्ती आणि ही चौथी म्हणून त्याला तुरीय. चतुर्थी चतुर्थ आहे ना, च काढला तूर राहिलं तर ते तुरीय म्हणून त्याला चौथी म्हणतात, अवस्था तुरीय म्हणतात. तर त्याप्रमाणे ते उद्धवाला सांगतात की तुला नेता नाही येणार. मग उद्धव म्हणतो एकांतीनं प्रियम नृत्यम उद्धवम समभाषण. आता फक्त भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव तिथे राहिलेत, बाकीचे सगळ्या गडबडीने ते रथ वगैरे जोडत आहेत. न वस्तव्यम त्वया इह मया त्यक्ते महितले. उद्धवा तू सुद्धा मी गेल्यानंतर त्या प्रभासला इथे राहू नकोस, कारण हा प्रदेश मी सोडला आहे ना, तर लवकरच तो समुद्र गिळंकृत करेल आणि कलीचा वावर होईल. तू इथे राहू नकोस, बद्रीनाथला जा, तो पुण्य प्रदेश आहे सगळा. उद्धव गीता. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे त्याला उद्धव गीता असं म्हणतात. श्रीमद भागवतात आपण सुरुवातीला बघितलं गोपिका गीत आलं होतं, वेणू गीत आलं होतं, भ्रमर गीत आलं होतं 3. नंतर इथं उद्धव गीता आणि पुढे भिक्षू गीता आणि हंस गीता आणि तिथे ते 6. अशा कितीतरी गीता ह्या अवधूत गीता येत आहेत 7. तर अशा किती ऐल गीत येत आहेत 8. ते सांगता सांगता जेवढे आठवले तर कितीतरी गीतं अशा ह्या भागवतात पण आहेत. आणि ह्याच्याशिवाय इतरत्र पण रामचरित मानसमध्ये 7 गीता आहेत. पुरंजन गीता म्हणजे पुरजन गीता, शिवगीता, गुरुगीता, रामगीता, लक्ष्मण गीता, हे सगळे, विभीषण गीता. तर हे 7 तिकडे आहेत. तर त्याप्रमाणे इथे ही उद्धव गीता म्हणून म्हटली जाते. बघा इथून पुढचा भाग जो आहे तो संपली की मी सांगेन पुढपर्यंत. तर तिथे देव म्हणतात की यदिदं मनसा वाचा चक्षुर्भ्यां श्रवणादिभिः नश्वरं गृह्यमाणं च विद्धि माया मनोमयम्. महत्त्वाचा सारांश रूपाचा श्लोक आहे. माया मनोमय. माया म्हणजेच मन, तर जणू काही मायामय मनोमय असं हे विश्व आहे. हे खरं नाही, हे सत्य नाही, हे केवळ भ्रामक असं आहे. मनोमयं तत् भुवनं वदामः असं सद्दर्शन नावाचा एक ग्रंथ आहे भगवान रमण महर्षी यांचा. तर त्यामध्ये म्हटलं आहे की संपूर्ण जगत हे मनाने बनवलेलं असं आहे. तर हे 2-3 प्रकारे आपल्याला समजून घेता येतं. बघा मी जस्ट सांगते थोडंसं तुम्हाला. सद्दर्शन भगवान रमण महर्षी यांचा सद्दर्शन ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये म्हटले मनोमयं तत् भुवनं वदामः, जगत मनोमय आहे. इथं पण तेच सांगितलं. तर हे कशा प्रकारे तुम्हाला जर का पाहिजे असेल तर की पहिली गोष्ट म्हणजे ह्या जगाचं जे ज्ञान आपल्याला होतं ते कुठे होतं. आता हा पेन कुठे दिसतो, तर आपल्याला वाटेल की पेन टेबलवर दिसला, पण नाही, पेन आपल्या मनात दिसतो. आपल्याला स्पर्श पण आपल्याला मनात होतो, जिथं वस्तू आहे तिथे नाही. तुम्ही आता ऐकत आहात तर तुम्हाला वाटतं की यांचे जे शब्द येतात ते आपण ऐकतो, पण तसं नाही, तुम्ही ते तुमच्या मनात ऐकत आहात. तर हे कसं, त्याच्यामध्ये 2 प्रक्रिया आहेत. एक प्रक्रिया पहिली अशी की आता उदाहरणार्थ दृश्याचं आपण उदाहरण घेऊ. आपल्या डोळ्यांमधून, डोळे हे इंद्रिय आहे, नेत्र हे इंद्रिय आहे, तर मन त्या डोळ्यांमधून बाहेर येतं आणि त्या वस्तूचा आकार धारण करतं. त्याला म्हणतात वस्तुव्याप्ती. आणि मग तिथून ते आत येतं मन आणि पुन्हा आतमध्ये आपला जो अंतःकरणात पडलेला आत्म्याचा प्रतिबिंबित प्रकाश म्हणजे चैतन्य ज्ञान आहे, त्याच्यामध्ये ती वस्तू फलित होते. त्याला फलव्याप्ती म्हणतात. मग आपल्याला तिथे ते वस्तू दिसते. मी कमळ पाहिलं, कमळ तिथे आहे, मन पटकन ह्या डोळ्यांमधून तिकडे गेले, कमळाचा आकार धारण केला, आतमध्ये आले आणि ती वृत्ती त्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये फलित झाली. तेव्हा मला कळलं की तिथे कमळ आहे, तिथे मडकं आहे. ही क्रिया इतकी पटकन होते आपल्या लक्षात नाही आहे. तर ह्याप्रमाणे जगत जिथे आहे तिथे नाही दिसत, आपल्याला मनामध्ये दिसतं. आणि म्हणून यथादृष्टी तथा सृष्टी, एकच वस्तू आहे पण त्याच्याबद्दलचं प्रत्येकाचं आकलन वेगवेगळं होतं. जसं की आता ते तिथे तुम्ही गंगोत्रीला गेलात तर गरम पाण्याचे झरे आहेत गंगानाने, तर ते आहे. तर कोणाला वाटेल की गरम पाण्याचे झरे पहा, शास्त्रीय तत्त्व काय त्याच्यामध्ये, गंधकाचे
साठे आहेत तिथे खाली म्हणून ते गरम आहे. कोणी म्हणेल देव किती दयाळू आहे, इकडे थंडी आहे म्हणून आमच्यासाठी गरम पाणी दिलं. आणि कोणी जशी व्यक्ती तशी विचारलेला. कोणी म्हणेल की इथे एक चहाचं दुकान टाकावं, आणायचे गरम पाणी आहेच, चहा आणि दूध टाकलं की झालं, साखर टाकलं की झालं. तर असे कोणी कोणी वेगवेगळे विचार करतात. तर जसं आपण मनामध्ये बघतो तसं जग अख्खं दिसतं. जिथं आहे तिथं नाही, खरं जग नाहीच आहे, ते चैतन्यच आपल्याला असं दिसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्याप्रमाणे आपण आपलं आयुष्य घडवतो, आपण आपलं आयुष्य बनवतो. मी म्हणते की जग बाबा खूप अन्याय करणार आहे, तक्रार करतो. कोणी म्हणतो जग म्हणजे काव्य आहे, कोणी म्हणतो जग म्हणजे नाटक आहे, कोणी म्हणतो जग म्हणजे युद्ध आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग. तर हे जे आहे आपण आपली वैयक्तिक सृष्टी बनवतो, तसंच समष्टी मन जे आहे तेही समष्टी सृष्टी बनवतो. म्हणजे दोन प्रकारे आपण बघितलं की मनोमय जगत कसं आहे आपण असं. तर माझं जसं राधापूरला जेव्हा गंगा येते, राधिक तसं गंगेचं पाणी ते खूप गार असतं. पण खाली उन्हाळे म्हणून एक गाव आहे, तिथं गरम पाणी असतं काय. तर पुंसो अयुक्तस्य नानार्थो भ्रमस्य गुणदोषभाग कर्म विकर्मेती गुणदोष धियो भेदा. म्हणलं की जो कोणी आपल्या स्वरूपात स्थिर असेल तर त्याचं चित्त पण स्थिर, मन पण एकाग्र असं असतं. आणि त्याचं व्यक्तिमत्व पण कसं एकदम परिपक्व असं असतं. आणि जो चंचल मनाचा असतो तो तसंच त्याप्रमाणेच व्यवहार करतो संपूर्ण. तर हा जगाचा पण अनुभव आहे. जेव्हा मन त्याचे व्यवहार थांबवतो, स्पंदन थांबवतो, तेव्हा जगही आपल्यासाठी नसतं. आपण जागृत अवस्थेत ध्यानामध्ये पण हा अनुभव घेऊ शकतो. बघा तुम्ही, जगाचं भान निघून जातं. तर तुम्ही म्हणाल की मग दुसऱ्यांसाठी तर जग असतं ना, पण दुसऱ्यांनी पण जर का ध्यान लावलं सगळ्यांनी तर सगळ्यांसाठीच नसेल जग. तर इथे पुढे भगवंत असं सांगतात त्यांना, तस्मात् युक्तेंद्रिय ग्रामो युक्तचित्त इदं जगत् आत्मनीक्षस्व विततम आत्मानं मयी अधीश्वरे. म्हणून सगळी इंद्रिय आपली आवरून घ्या आतमध्ये, बाहेर जी जायला आपल्याला हे झाले ती, आणि एकाग्र हो आणि माझ्यामध्ये तुझं मन ठेव आणि तुला स्वतःला माझ्यामध्येच तू बघ, माझ्यामध्ये तू लीन होऊन जा. ज्ञान विज्ञान संयुक्त आत्मभूत शरीरिणाम आत्मानुभव तुष्टात्मा न अंतराय विहन्यसे. तर ज्यावेळेला तुला हे ज्ञान, शाब्दिक ज्ञान बुद्धिस्तरावरचं आणि प्रत्यक्ष अनुभव साक्षात्कार हे दोन्ही होईल, ज्ञान विज्ञान, तर त्यावेळेला मग तुला काही असं वाटणार नाही की देव चालले का संहार होऊन, मग मी कसा राहू, म्हणजे एकटे पण काही वाटणार नाही. तूच सर्व काही होऊन जाशील आणि तुझ्यामध्ये सर्व काही येईल, मग मी कुठे जाणार, अशी तुझी अवस्था होईल. दोषबुद्ध्यो भयातीतो निषेधान न निवर्तते गुणबुद्ध्याच विहितं न करोति यथार्थतः. ज्याप्रमाणे छोटं बालक असतं तर ते काय करतं, त्याला जसं वाटेल तसं स्पॉन्टेनियसली, म्हणजे आपसुकच त्याला जसं वाटेल तसं ते करतं. ते कधी असा विचार नाही करत की हां यांनी अमुक अमुक घडेल आणि हे करतो कारण अमुक अमुक आहे, असं काय नाही. त्याला ज्या क्षणी जे वाटेल ते करतं. तर त्याप्रमाणे आपणसुद्धा मोठ्यांनी शक्यतो या क्षणामध्ये जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण काय करतो बघा, संपूर्ण भूतकाळाचं ओझं आपल्या समोर बरोबर घेतो आणि मग चालायचा प्रयत्न करतो. मग ते सगळे अनुभव जे आलेले असतात, काही कटू असतात, काही चांगले, त्याचे रागद्वेष आणि ते सगळं आपल्या डोक्यात असतं की ह्याप्रमाणे. लहान मुलांचं तसं नाही बघा. एक छोटं प्रयोग सांगितलं त्यांनी. तर व्हल्नरेबल, त्याला म्हणतात व्हर्नलॅबिलिटी, म्हणजे काय की ओपन राहायचं मनाने. आपण समजा असं म्हटलं की हे घे चॉकलेट, त्या मुलाला सांगितलं तर ते मुलगा असा हात पुढे करतो आणि आपण समजा तो हात काढून घेतला आपला चॉकलेटचा, नाही गंमत केली त्याची, तर तो म्हणेल ठीक आहे म्हणून काय ते असेल तो करेल. त्याच्यानंतर पुन्हा 5 मिनिटांनी आपण म्हणलं चॉकलेट घे, तर तो पुन्हा हात पुढे करेल. पुन्हा आपण दिला नाही तर पुन्हा तू काय असेल ते करेल. त्याच्यानंतर पुन्हा आपण केलं तर पुन्हा घे. तर म्हणजे तो मनात नाही ठेवत असं की यांनी मागच्या वेळेला
हात मागे ओढून घेतला होता म्हणून मी हात पुढे करणार नाही, असं तो हिशोब नाही करत एवढा. तर तो नेहमी नवीन नवीन अनुभव घ्यायला तयारच असतो. तर तसं आपण पण खूप बायस किंवा प्रेज्युडाईज ज्याला म्हणतात, पूर्वग्रह दूषित अंतःकरण न करता प्रत्येक अनुभव नव्याने उत्साहाने असा घेतला पाहिजे आणि त्याच क्षणात जगलं पाहिजे. लहान मुलं खेळतात भांडतात पण मारामारी करतात, विसरून जातात आणि आईवडील मात्र ते मनात धरून ठेवतात हे दोघांचं आहे ना. तर हे आपण त्या मुलांकडून शिकलं पाहिजे. आता पुढे तोच भाग येणार आहे, अवधूताचे 24 गुण. सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते. भगवान म्हणतात की असं जो कोणी करत असेल तर तो कुठलाही उदरनिर्वाहाचा व्यवसाय करत असेल, कसाही राहत असेल तरी तो माझ्यातच राहतो आणि सतत तो आणि मी यांचा संबंध टिकून आहे. त्यागोयम दुष्करो भूमन कामाना विषयात्मभिः. तर इथं आता असं म्हणतात की खरोखर जे आपलं मन या लौकिक गोष्टींमध्येच अडकलेलं असतं तर त्याचा त्याग करणं म्हणजे महाकठीण गोष्ट आहे, सोडून देणं. तर ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. म्हणून काय आपली सगळी कर्म 11व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगितले बघा की आपली सगळी कर्म जी आहेत ते त्याला सोडून केली पाहिजे. मग कर्म कृन्मत परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव. 11व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. तर की माझ्यासाठी कर, कोणाला आपला मित्र किंवा शत्रू मानू नको, समान भाव ठेव. नारायणं नरसखं शरणं प्रपद्ये. तर तेव्हा ते उद्धव म्हणतात की मी ह्या नारायणाला शरण आहे, जे की नर ऋषी जे आहेत त्यांचा मित्र म्हणजे नरनारायण ही जोडी आहे ना ऋषींची, तर तिथे ते आहे. तर आता पुढे म्हणतात की प्रायण मनुजा लोके लोकतत्व विचक्षणा समुद्धरंती आत्मानं नैव अशुभ आशयात. आपण जे इथे आहे तर ते विचार करणारे लोक आहोत आपण. तर म्हणून आपला उद्धार आपणच चांगल्या विचारांनी करून घेतला पाहिजे. आता इथून पुढे अवधूताचे 24 गुरु हा भाग सुरू झाला. आपल्या परमपूज्य स्वामी पुरुषोत्तमानंदजींचं ह्याच्यावर मराठी पुस्तक आहे, ऑनलाईन पण तुम्ही बघू शकता. ते अवधूताचे 24 गुरु त्याला म्हणतात. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा समजायचं तत्त्व काय आहे तर म्हणे आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः यत प्रत्यक्षानुमानाभ्याम श्रेय असौ अनुविंदते. जगामध्ये आपल्याला जे काही डोळ्याला दिसतं, कानाला ऐकू येतं, मनाला समजतं, त्याचं जर का आपण नीट त्याच्यापासून पाठ घेतला, काही धडा घेतला तर आपल्याला सगळ्या गोष्टीपासून समजता येतं. हा अख्खा दिवस आपला जो मिळतो तो एक प्रयोग आहे आणि हे जगत आहे, हे विश्वविद्यापीठ आहे, हे विश्वविद्यालय आहे. तर आपण सगळ्यापासून शिकू शकतो कधी, जर का आपली बुद्धी तशी तयार असेल तर शिकायला. मग बुद्धी आपला गुरु आणि मन आपला चेला. कोण आहे गुरु शिष्य? बुद्धी गुरु आणि मन शिष्य. तर हे होतं. तर हे बुद्धी फक्त अशी तयार व्हायला पाहिजे, थोडी शास्त्रामध्ये प्रशिक्षित व्हायला पाहिजे की त्याच्यातून काय शिकायचं हे तिला कळेल. तशी जर का नसेल तर ती पण भलतंच निष्कर्ष काढेल. जसं ते मुलं होती ना एका शाळेमध्ये, तर त्या टीचरना सांगायचं होतं की ह्यांना कुठलं व्यसन लागू नये म्हणून ते म्हटले की बघा या परीक्षा नळीमध्ये मादक द्रव्य म्हणजे दारू वगैरे आहे, याच्यामध्ये पाणी आहे. आता हे थोडेसे मी जंतू आहे ते दोघांमध्ये टाकतो, तर ते दोघांमध्ये ते टाकतात, तर पाण्यातले जंतू राहतात जिवंत आणि दारूतले मरतात. तर ते म्हटले की बघा आता ह्याच्यातून आपण काय शिकलो तू सांग. तो मुलगा उठतो आणि म्हणतो की जेव्हा पोटात जंतू होतात ना तेव्हा हे घ्यावं. किती वेगळाच निष्कर्ष काढला बघा. तर बुद्धी जी आहे ती पहिल्यांदाशी शास्त्रामध्ये थोडी की तिला विचार कसा, हाऊ टू थिंक राईटली, राईट थिंकिंग जे आहे ते जर का तिला कळलं तर मग ती आपला गुरु होऊ शकते आणि मन हा बुद्धीच्या खाली अंमलात वागणारा असा झाला पाहिजे. तर हे इथे त्यांनी सांगितलं. आता तिथे म्हणतात की जानामि धर्मं नचमे प्रवृत्ती जानामि अधर्मं नचमे निवृत्ती. आणि दुसरं म्हणजे ज्याची शिकायची इच्छा आहे तो कुठूनही शिकेल,
किंवा त्याला शिकवता येईल. पण ज्याची शिकायची इच्छा नाही त्याला आपण शिकू शकत नाही बघा. तो जर का बंदच झाला मनाचा तर आपण त्याला शिकू शकत नाही, आणि शिकवलं तर तो विचित्र आणि विपरीत शिकेल कदाचित. तर यू कॅनॉट टीच एनीवन बट दे मे लर्न फ्रॉम यू असं सांगतात. तर तसं इथे सांगतात की आमचे जे पूर्वज भगवान श्रीकृष्ण सांगतात कोणाला, उद्धवाला. उद्धव गीता सुरू आहे ना. उद्धव गीता म्हणजे उद्धव आणि श्रीकृष्ण यांचा संवाद. भगवद्गीता म्हणजे कोणाचा संवाद, धृतराष्ट्र आणि कृष्ण, अर्जुन आणि कृष्ण नक्की. तर त्याप्रमाणे उद्धव गीता म्हणजे उद्धव आणि श्रीकृष्ण यांचा संवाद. तर ते म्हणतात की आमचे जे पूर्वज यदू राजा, ययाती आणि देवयानी यांचा मुलगा, तर ते ज्यांच्यावरून आमच्या कुळाला यादव हे नाव पडलं यदू. तर ते एकदा असे आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारायला गेले होते मंत्र्यांसमवेत. तर त्यांना एका ठिकाणी एक अवधूत असे साधू दिसले, एकदम निश्चिंत, बेफिकीर आणि एकदम सुदृढ, तेजस्वी, हसतमुख, प्रसन्न आणि बुद्धिमान, पण काही करत नसले. तर ते दिसले तर ते त्यांना नमस्कार केला. त्यांनी ओळखलं की हे कोणी साक्षात्कार संत आहे. त्यांनी नमस्कार केला आणि मग म्हणाले की तुम्ही काही नोकरीधंदा तर करताना दिसत नाही आहे, पण तरी तुम्ही खूप छान आहात, एकदम निश्चिंत, हे कसं काय? तर तुम्ही आम्हाला काही सांगा. तर तेव्हा ते म्हणाले, कुतो बुद्धिरियं ब्रह्मन् कर्तुः सुविशारदा यामा साध्य भवान लोकम विद्वांसरति बालवत्. आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विपश्य विशेषतः यत् प्रत्यक्षानुमानाभ्यां श्रेयो असा अनुनिंदते. संति मे गुरुवो राजन बहवो बुद्धी उपासिता. तर ते अवधूत त्यांना काय म्हणाले, म्हणजे सहसा मी कोणाशी बोलत नाही, मौन ठेवतो, पण तू यदू राजा आहेस, खूप चांगला आहेस, म्हणून मी तुझ्याशी बोलतो आता. तर माझे खूप खूप गुरु आहेत, त्यांनी मला असं शिकवलं. खूप खूप गुरु म्हणजे अनेक गुरु. कारण की हो, कारण कोणाकोणाकडून आपण काय काय शिकू शकतो वेगवेगळ्या गोष्टी. सद्गुरू एकच असेल, पण गुरु अनेक असू शकतात. आपण ज्या टप्प्यावर आहोत तिथून पुढे नेण्यासाठी जो सूचना मार्गदर्शन करतो तो गुरु. आपण त्या योग्यतेचं झाले की आपल्याला त्या योग्यतेचं गुरु मिळतात जे पुढे नेतात. आपली जशी योग्यता तसे गुरु आपल्याला मिळतील. आपण म्हणू की मी मात्र एकदम खालच्या पायरीवर आहे आणि मला मोठे तत्त्वज्ञानी साक्षात्कारी गुरु मिळावे, ते शक्य नाही. कारण आपण त्यांनी काही सांगितलं तरी कळणार नाही आपल्याला. अच्छा, पुढे ते म्हणतात की कोणते कोणते ते गुरु आहेत. तर सांगायला त्यांनी सुरुवात केली. आता तुम्ही मोजू शकता, 24 गुरु आहेत पुढे. आपण 1-2-3 नको मोजायला, पण ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. नंतर 25 आहे, तसे टोटल 25 होतात, पण सध्या 24 म्हणून आपण. प्रसिद्ध हेच आहे 24 गुरु. पृथ्वी, आता तुम्ही पण बघा आपापल्या पद्धतीने विचार करून पृथ्वीपासून आपण काय शिकू, तुम्ही विचार करू शकता आणि लिहू शकता. आता ते जे अवधूत होते ते संन्यासी होते, साधू होते, त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने शिकले. आपण जर का गृहस्थ असू, वानप्रस्थ असू, 50च्या नंतर सगळे वानप्रस्थ, तर आपण आपल्या पद्धतीने शिकू शकतो काय शिकायचं ते. तर पृथ्वीपासून मी काय शिकलो, तर म्हणे या पृथ्वीवर सगळे लोक किती त्याच्यावर खराब करतात, तिला हे पडतात, घरं बांधतात आणि त्याच्यावरून भांडतात सगळे, पण तरी ती क्षमा करते सगळ्यांना, है ना. आणि शिवाय आपल्या सगळ्यांना अन्नधान्य ती देते, राहायला जागा देते. तर किती ती आईच आहे आपली धरणी माता, भूमाता. तर असं मोठ्या मनाचं व्हावं, लोकांना क्षमा करावी जरी त्यांनी आपल्याला त्रास दिला तरी, हे मी पृथ्वीकडून शिकलो. त्याचप्रमाणे पृथ्वीचे अंगभूत जे पर्वत, वृक्ष इत्यादी जे आहेत, तर ते सुद्धा लोकांसाठीच काम करत असतात, है ना. सगळं काही देतात दुसऱ्यांना, ते मी पृथ्वीकडून शिकलो. दुसरं म्हटले वायू, हा दुसरा गुरु आहे. वायूकडून आपण काय शिकतो का, आता हा जो बाहेरचा वायू आहे तो माझा श्वास होतो, तो माझा प्राण होतो. आणि जन्माला आल्यापासून आपण श्वास घेतो की नाही, हां, ते जर का नसेल तर सगळे चिंता दूर बाकीचे,
तर तो जन्माला आल्यापासून तो वायू आपल्याकडे येतो, प्राण होतो, आपला श्वास होतो, सगळ्या आंतरिक क्रिया चालवतो, आपल्याला ऊर्जा देतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत मरेपर्यंत. पण कधीतरी तुम्ही असं ऐकलं आहे का की तो असं म्हणतो की माझं नावच नाही आभाराच्या यादीमध्ये, यांनी माझे आभारच मानलेले आहेत, यांनी मला बोलवलंच नाही, पुढे फुल बिल दिलंच नाही. असं काही नाही. म्हणजे पूर्णपणे प्रसिद्धीपरामुख राहून, मागे राहून तो निरपेक्षपणे काम करतो. त्याला काही सत्काराची वगैरे आवश्यकता नाही. तर त्याप्रमाणे आपण सुद्धा काही सेवा करावी, मदत करावी, चूप बसावं. पुन्हा पुन्हा बोलून मी हे केलं, मी हे दिलं, माझ्याकडून हे घडलं. आणि कधी कधी आता तर उलटंच, माझ्याकडून हे घडलं, हेच इतक्या वेळा बोलतो की झालं, मी निमित्त आहे, अरे किती वेळा बोलशील. हां, तर नारदांना पण तसंच झालं होतं ना. नारदांनी जेव्हा ते काम आणि क्रोधालय, ती गोष्ट रामचरितमानसमध्ये आहे, ती गोष्ट या अवतारांची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर ते जेव्हा हिमालयात गेले सगळं बघून, निसर्ग बघून त्यांना वाटलं की निसर्ग इतका सुंदर, तर त्याला बनवणारं किती सुंदर असेल. ते ध्यानामध्ये निघून गेले त्या भगवंताच्या. आणि तेव्हा अप्सरा वगैरे येऊन त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी रागवले पण नाही आणि काहीच नाही. तर तेव्हा ते नंतर म्हटले माझ्याकडून असं घडलं, काम क्रोधावर विजय घडला. खरं त्यांना हेच म्हणायचं होतं की मी कामाला जिंकलं, मी क्रोधाला जिंकले. पण म्हणताना मात्र असं म्हटलं की भगवंताच्या कृपेने माझ्याकडून तसं घडलं असं. तर इथे म्हणतात की आपण पण तसंच कुठेही उल्लेख न करता अप्रसिद्ध राहून सेवा करावी. बरं, दुसरा वायूचा गुण खूप छान आहे, तो म्हणजे असा अलिप्तता. आता ते सुंदर सुगंधी फुलं असलेल्या बागेवरून गेला, सुगंधी होतो पण सोडून देतो तो. दुर्गंध असलेल्या उकिरड्यावरून गेला, सोडून देतो. स्मशानावरून गेला तसा. तर ह्याप्रमाणे जिथून तो वाहत असतो पण अलिप्त असतो, पूर्णपणे कुठेही अडकत नाही. तरी आपण पण तसंच करावं. आपलं पूर्वकर्म जे आहे ते आपल्याला जिथं कुठे नेतं आहे, ज्या कोणत्या गावाला, ज्या कोणत्या भूमिकेमध्ये नेतं आहे, तर तिथे आपण जाऊन ती भूमिका मनापासून करावी. तिथे आनंदाने राहावं, पण अडकू नये. मला हेच पाहिजे, तेच पाहिजे पण नाही. तर हे गोष्ट आपल्याला शिकण्यासारखी आहे. तुम्ही पण आणखीन शिकू शकता. पुढे म्हणतात आणि वायू पावक पण आहे. पावक म्हणजे पावन करणारा. आपण 15-20 दिवस गावाला गेलो की आल्यानंतर मग पहिल्यांदा दारा खिडक्या उघडतो, आतमधला कुबट वास सगळा दूर निघून जातो. तर वायू काय करतो, पावन करतो. ओला चिखल आहे तर वायू वारा व्हायला कोरडं झालं. दुसरं तिसरं म्हटलं की आकाश. आकाशाकडून पण खूप शिकण्यासारखे आहे. आकाशात सगळे आकाशात राहतात. हे बाकीचे पृथ्वी, वायू, अग्नी आहे ते कुठे राहतात, आकाशात राहतात. पण तरी तो त्यांच्याकडून कधी भाडं नाही घेत. सगळ्यांना समाविष्ट करून घेतो, सगळ्यांना जागा देतो राहायला. अशा उदार हृदयाचं, मोठ्या हृदयाचं व्हावं, सगळ्यांना सामावून घ्यावं. चांगला वाईट, आळशी कामसू, खोटा खरा, स्वार्थी निस्वार्थी सगळ्यांना सामावून घ्यावं. असं आकाशासारखं मोठ्या मनाचं व्हावं. त्यानंतर म्हणतात की आकाशसुद्धा कशावर त्याचा परिणाम नाही होत. महायुद्ध आकाशामध्ये झाली पण आकाशाला अशी एक रेत तरी खरसटलं तरी का नाही. आकाशाला तुम्ही काठी हातात घ्या आणि आकाशाला मारा, लागतं का त्याला? आकाशामध्ये पाऊस पडतो, ते भिजतं का? आकाशात आग लागते पण ते जळत नाही. आकाशावर कशाचाही परिणाम होत नाही. आकाशवल्ले पुंजूरगोहम आदित्यवद्भास्य विलक्षणोहम आहार्यवत् नित्यविनिश्चिलोहम अंभोदिवत्पादविवर्जितोहम. हा आत्मा आकाशासारखा आहे. आकाशाचे सगळे गुण त्याच्यात आहेत. तर याप्रमाणे आकाश हा माझा गुरु आहे. अच्छा, त्याच्यानंतर आप म्हणजे पाणी हा माझा गुरु आहे. पाणी कसं असतं, निसर्गतः पाणी शीतल असतं. तर तसे आपले शब्द पण दुसऱ्यांचं हृदय शीतल करतील असे असावेत. प्रेमाचे, सरळपणाचे, माधुर्याचे, हिताचे आणि सत्य. अशा हितांमध्ये, सत्यमध्ये अनृतम नामध्ये, खोटं नाही बोलू. सत्यमध्ये, हितांमध्ये, मितममध्ये. खरं बोला, थोडंसं बोला, खूप जास्त नको. म्हणजे की तुम्हीच ते इथं 2-2 तास बोलताय, आम्ही तर गप्प आहोत सगळे. तर मला पण खरं गप्प बसायला शिकलं पाहिजे असं. तर सत्यमध्ये, हितांमध्ये, मितममध्ये
आणि कल्याणकारक बोला सगळ्यांच्या, प्रियम बनेल आणि गोड शब्दात बोला. जे सांगायचं ना तेच गोड शब्दात सांगा. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कुशन युअर वर्ड्स. तर तुम्हाला जे सांगायचं ते, आता बघा हा कोपरा आहे, पण इथं जर कशी गादी बांधली तर कोपरा नाही लागणार. तर तसं शब्द तेच सांगायचे, पण ते आपण चांगल्या शब्दामध्ये सांगू शकतो. बहुतेक जण आपण करतो तसं. हां, तर त्याप्रमाणे अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियं हितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तव. म्हणजे की हा सतत अभ्यास करावा, मोठ्याने ग्रंथ वाचावे, म्हणजे काय होईल, त्या ग्रंथातलेच शब्द आपल्या तोंडात येतील व्यवहारात बोलताना सुद्धा. हे व्हावं एवढा आपण अभ्यास करावा, एवढे ग्रंथ मोठ्याने वाचावेत सगळे, की आपण साधं बोलताना पण हे शब्द येतील तोंडात. लौकिक शब्द नको यायला, बौद्धिक शब्द नको यायला, हेच आठवेल आपलं, हेच बोलू. एवढं जसं आपण इतर विषयांबद्दल बोलतो ना, त्याच्या 100 पट जास्त आपण आध्यात्मिक ग्रंथ वाचावे, म्हणजे मग ते शब्द येते. असं आपलं अंतःकरण शास्त्रमय होऊन जावं. पुढे म्हटलं की अग्नी. हां, आणि दुसरं म्हणजे पाणी. बघा, मलहरण पण करतो. हां, सगळं आपण कपड्याचा मळ पाण्याने काढतो, भांड्याचा मळ पाण्याने काढतो, फरशीचा मळ पाण्याने काढतो. पाणी पण पवित्र करणारं असं आहे. आणि नेहमी पाणी खालच्या दिशेने वाहतं. तर तसं आपण पण आपलं पण नम्रपणा, विनय जो आहे तिकडं वाहणं असावं. आणि आपल्यापेक्षा जे खालचे आहेत तर त्यांना जास्त करून प्रेमाचा, मजवरी रघुराया करुणेचा लोट लोट, हा लोट माझ्यावर टाका. मग मजवरी राघवा करुणाची आहे दया, तर तिचा लोट टाका. प्रवाह येऊ द्या. याप्रमाणे आप म्हणजे पाणी. पूर्वीसुद्धा जिथे कुठे नदी वाही तिच्या काठाने वस्ती होईल. जिथं पाणी नाही तिथे वस्ती होऊ शकत नाही. बघा, कुठलीही तुम्हाला सोसायटी बांधायची, काय करायचं, पाण्याची सोय बदलली. पाणी म्हणजे जीवन. नंतर पुढचा जो गुरु आहे तो म्हणजे अग्नी. अग्नीला पण खूप सुंदर, अग्नीची ज्वाला नेहमी वर जाते, म्हणजे प्रगतीपथावर असते. अग्नीला कोणी असं हाताने धरू शकत नाही, दुर्धर्ष त्याला म्हणतात. असं आपण पण असं तेजस्वी व्हावं, म्हणजे आपल्या आध्यात्मिकदृष्ट्या, की कोणाला अशी बुद्धीच होऊ नये की ह्यांच्यावर निंदा करावी, आरोप करावी, टीका करावी. जर का आपण सर्वात्म्य भाव झालो तर निश्चितपणे असं होतं की सगळ्यांना आपल्याबद्दल प्रेम वाटतं. असं वाटतं की यांची पूजा करावी, यांचं ऐकावं, यांची सेवा करावी, हे काय म्हणतात ते, यांना सपोर्ट करावा, आधार द्यावा. कारण काय, आपण त्यांचा पण आत्मा झालो. पण हे तेव्हा होईल की जेव्हा आपण स्वार्थ आपल्याकडून पूर्ण काढू आणि सगळ्यांच्याबद्दल सद्भावना ठेवू. त्यांच्यातलं चैतन्य एक आहे हे जाणून प्रेम करू त्यांच्यावर. तो हा अग्नी. दुसरं म्हणजे अग्नी जे असेल कचरापट्टीसुद्धा जाळून स्वच्छ करतो सगळं, म्हणून अग्नीला पावक पण म्हणतात. आणि अग्नी कधी कुठली गोष्ट बस नाही म्हणत, येऊ दे, म्हणून त्याला अलम म्हणजे बस. संस्कृतमध्ये अलम या शब्दाचा अर्थ इनफ, पुरे. अग्नीला अनल म्हणतात. अनलम म्हणजे तो कधी बस नाही म्हणत, अनलम. तर त्याच्यावरून पण आपल्याला शिकण्यासारखं आहे की आपल्या इच्छा कितीही पूर्ण केल्या तरी कधी पूर्ण नाही होणार आहे म्हणून. आणि अग्नी ज्ञानाचं प्रतीक आहे. बघा, आपण दिवा लावतो की नाही, संध्याकाळी दिवा लावतो आपण, तर त्यामुळे अज्ञानाचा अंधकार जणू काही दूर होतो. आणि ह्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आपल्याला सगळे मित्र शत्रुबुद्धी विनाश आहे. तर ज्यावेळेला एकत्व कळतं तेव्हा शत्रुबुद्धी जाते, मित्रबुद्धी येते. तर हे अग्नीचं प्रतीक आहे. झालं. आता त्याच्यानंतर पुढे आणखीन अग्नीचं सांगितलं की आता ह्या सगळ्या जागेमध्ये अग्नी अप्रकट रूपाने आहे, तिथे प्रकट झाला आहे. तसंच काष्ठामध्ये, कपड्यामध्ये, सगळ्यामध्ये, वातावरणात, आपल्या आत पण अप्रकट रूपाने आहे. जिथे ती ज्योती येते तिथं प्रकट होतो. तसंच आत्मतत्व पण सगळीकडे अप्रकट आहे. जिथं चांगुलपणा आहे, भलेपणा आहे ना, सगळे सद्गुण आहेत, तिथं तो प्रकट झालेला आहे. बुद्धी आहे तिथे प्रकट झालेली आहे. किती सुंदर आहे बघा, फारच छान. म्हणजे एखाद्या आपल्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टीतून आपल्याला शिकण्यासाठी आवश्यक. आता नंतर पुढे म्हणतात गुरुजींनी 5 पंचमहाभूतांवर एक कडवं लिहिलेलं आहे, ते जस्ट वाचून घेते. गुरुजींनी स्वतःची रचना केलेली हिंदी. आकाश
निस्सीम निस्पंद निस्संग निराकार, देता है तू अवकाश सभी को, मना न करता कभी किसी को। अनिल अनल जल यह वसुधा तल, सूर्य चंद्र तारे ग्रहमंडल, नदी ताल वन उपवन सुंदर, बसते तुझ में तू इनका घर। निर्विकार तू सर्वाधार, बने हृदय मेरा उदार। समीर, समीर म्हणजे वायू, वारा। प्रत्यक्ष ब्रह्म तू सबका जीवन, शीतल मंद सदाही विचरत, सुरभि बहाकर पावन करत, शक्तिहीन बिनु तव जल थल चल, अनासक्त सबके रह संग रह कर, गर्वरहित सब की सेवारत, असंगता का हो मेरा व्रत। वायूसारखंच आपण पण असंग व्हावं। अग्नी, अग्नि दुर्धर तेजस्वी ऊर्ध्वगामी, असह्य तेरा तेज अनल है, करे कोई अपमान क्या बल है। जीवन ऊष्मा का तू प्रदाता, शीत प्रकोप से तू है बचाता। तेज मुझे दे प्रेम की ऊष्मा, जनजीवन में भर दो सुषमा। सुषमा म्हणजे सौंदर्य। जल आणि बघा अग्नी, अग्नी जर का गेला तर ते शरीर शव होतं है ना, मृत झालं असं समजतं। असं की पाव गरम पेट नरम सिर थंडा, तो डॉक्टर को मारो दंडा। म्हणजे आरोग्याचं काय लक्षण आहे? पाव गरम पेट नरम सिर थंडा, तो डॉक्टर को मारो दंडा। म्हणजे जीवत्व असं जिवंत आहे मनुष्य, याचं लक्षण काय? हातपाय गरम आहे, थंड पडले तर शंका आहे, म्हणजे अग्नी म्हणजे जीवन। आता पुढे जल, जल तरल अमल अति बहत हरत मल, तापतृषा दुख हरत प्रदत सुख, परसत पथिक के तन कर अरुमुख, लता वृक्ष पशु विहग का जीवन, शोभत वसुधा जपत वसिंचन, शीतलता दू मैं तेरे सम, जनके ताप का कर दूँ मैं क्षमा। वायु जैसे शीतल करता है, गर्मी हो रही है, वायु हवा आई अच्छा लगा, तो वैसे भी मैं लोगों का ताप संताप शांत कर दूँ। और आखिरी पृथ्वी रसा धरा वसुधा क्षमा माता, अमित तेरे उपकार है माता, बरन तो उनको हार में जाता। तू करती हम सबका पोषण, हम करते तेरा भी शोषण, तुझे पर बस कर भाई भाई, बैरी बनकर करते लढाई। किती तिला वाईट होत असेल बघा, आपण जमिनीवरून भांडतो तेव्हा। तीच आई एक, आणि आईला आपल्या समोर मुलं भांडतात कसं वाटेल? क्रोध न करती तू उन कर उन पर भी, धरू क्षमा मैं भी ऐसी ही। पण तरी ती रागवत नाही, तसंच आपण पण क्षमाशील राहू, जेवढे म्हणून दुर्गुण आहेत तेवढे समजून घ्यावे। आता चंद्र, पुढचा जो गुरु आहे तो चंद्र। एकूण किती आहेत? 24 गुरु सांगितले। म्हणजे की चंद्राला 16 कला असतात। कुठल्या? प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी चतुर्दशी पौर्णिमा, हे 15 आणि एक अमावस्या, 16 कला। तर याप्रमाणे तो वाढताना घटताना दिसतो आपल्याला, पण खरा वाढतो घडतो का? खरा तो आहे तिथेच असतो पूर्ण, आपल्याला त्या सावलीमुळे तो कमी जास्त होताना दिसतो। तसंच आपण पण नेहमी आपल्या स्वरूपामध्ये पूर्ण असावं। भले लोकांच्यामध्ये व्यवहारामध्ये कधी काही इच्छा आहे, कधी इच्छा पूर्ण झाली कधी नाही झाली, हे सगळं लोकांच्यामध्ये चाललेलं आहे, पण अंतर्यामी आपण पूर्ण स्वरूपाला जाणून तिथेच राहावं, तृप्त। अंतक्रीड पुढे सूर्य। आता ह्या सूर्याच्या इथे पण आणि दुसरं चंद्राच्या आणखीन पण 1-2 बघा, की चंद्राची जी किरणं आहेत त्यांना अमृत किरण म्हणतात, आणि ती चंद्राची किरणं अन्नधान्याला पुष्टी देतात, त्याच्यात पोषणद्रव्य निर्माण करतात। तसं आपण पण कोणाला तरी मदत करावी, कोणाचं तरी जीवन आपल्यामुळे पुष्ट होऊ देत आणि शीतल होऊ देत। चंद्र बघितल्यावर आपल्याला आल्हाद वाटतो, हृदय आपलं उचंबळून येतं भावना, तर त्याप्रमाणे आपण पण असं राहावं, चेहरा आपला असावा की लोकांना आपल्याकडे बघून आल्हाद वाटेल
आणि त्यांच्या पण प्रेम इत्यादी ज्या भावना आहेत त्या चांगल्या उचंबळून येतील. तर असे अनेक गोष्टी तुम्ही चंद्राकडून शिकू शकता. पुढे सूर्य. आता सूर्याचं बघा, सूर्याचं खूप छान पहिलं कार्य म्हणजे खारट समुद्र एवढा पसरलेला आहे, त्याच्यातून फक्त गोड पाणीच तो उचलून घेतो, ते पण त्याला समुद्राला न कळता असं भसकन बादली उचलून नाही, अलगद येतो. आपल्याला दिसतं का बाष्पीभवन होताना? काही दिसत नाही काही. पण एवढं मोठा पाऊस जितका पडतो तेवढं बाष्पीभवन झालेलं आहे आणि कुठलाही पंप वगैरे न वापरता इतक्या उंचीवर ते पाणी घेतलं जातं आणि त्याच्यानंतर ते बरोबर प्रक्रिया करून गोड पावसाच्या रूपाने सोडलं जातं. तर जसा राजा असतो सगळ्यांकडून कर गोळा करतो, पण तो पण कोणाला चिमटा बसेल एवढा नाही, सौम्य प्रमाणात कर गोळा करतो आणि तो सगळ्या प्रजेच्या सुखासाठी सोयी करून वापरतो. हे सूर्याकडून, जसं आपलं पण कुठलं कुटुंब असेल, आपली संस्था असेल आणि आपल्या अंतर्गतसुद्धा सगळ्या इंद्रियांकडून आपण ती शक्ती हे मिळवलं पाहिजे आणि सगळ्यांच्या हितासाठीच, ज्ञानासाठी, भक्तीसाठी वापरलं पाहिजे. असं तुम्ही विचार आणखीन करू शकता. नंतर मग म्हणतात की सूर्यामुळेच प्रकाश संश्लेषण होतं आणि फोटोसिंथेसिस, त्याच्यामुळेच अन्नद्रव्य जे आहे त्याची निर्मिती होते की जे आपण पण खातो आणि हरिण वगैरे बाकी पण सगळे खातात. नंतर ह्याच्यामध्ये म्हटलं आहे कठोपनिषदात की सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुः न लिप्यते चाक्षुदृष्टेन दोषैन बाह्यम. तर एक सूर्य आहे तो सगळ्या त्रिभुवनाला उजळून टाकतो, सगळ्यांचं ज्ञान होतं आणि मुख्य म्हणजे सूर्य उगवल्यानंतर आपण कामाला लागतो बघा, अन्यथा ते झोप आणि तमस आणि आळस असतो. तो उगवला की चला आता उठलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, इकडे गेले पाहिजे, तिकडे गेलं पाहिजे, जे काही आपलं नोकरीधंदा असेल किंवा यज्ञयाग संध्या वगैरे करणं हे सुद्धा तर सूर्यावरती बरंचसं अवलंबून असतं. तसं आपण पण लोकांना प्रेरक व्हावं कामासाठी. चला आपण अमुक गोष्ट करूया, चला आता त्या विनंतींना बोलून आपण संस्कृत बोलायला शिकूया, आपण गीता शिकूया, आपण दासबोध वाचू, आपण नामदेव गाथा, तुकाराम गाथा वाचू. काल सांगितलं ना एकनाथ महाराजांचं ते भागवत वाचू आपण. तर असं लोकांना पण प्रेरित केलं पाहिजे कामासाठी. झालं आता हे झाले. त्यानंतर म्हटले की मला आणखीन पण खूप गुरूंनी शिकवलं आहे, त्यातला एक म्हणजे कबूतर. तर कबूतर म्हणजे कपोतं, हा तो पक्षी आहे कपोतं. तर हे कपोताचं बघा, काही काही गोष्टींकडून आपण असं विधायक म्हणजे होकारात्मक शिकतो, काही काही गोष्टींपासून नकारात्मक. आपल्याला नकारात्मक पण शिकवणारे गुरु असतात. उदाहरणार्थ कसं वागू नये. आता कोणी रागीट असेल खूप, कोणी सारखा तक्रार करणारा असेल, तर आपण ते आपल्याला काय शिकवतात की असं रागावू नये, असं तक्रार करू नये, की नाही. तर त्याप्रमाणे हे कपोताकडून आपण नकारात्मक गोष्टी शिकतोय. कुठल्या? कारण की एक कबूतर होतं, त्याची जी पत्नी होती कबुतरी, त्याच्यात खूप आसक्त होतं आणि ते दोघंजणं नेहमी एकत्र राहत असत आणि मग नंतर अंडी देते ती कबुतरी आणि ती बसते अंडी उभत किंवा कबूतर तिला आणून भरवतो चारा वगैरे. काही कालांतराने पिल्लं निघतात. आता त्या पिल्लांना भरवायचं, त्यांची वाढीचा वेळ, खूप दाणे लागतात, त्यांना लांब लांब दोघांनाही जावं लागतं. ते कष्ट करून भरपूर ते दाणे आणतात, अगदी माणसांसारखंच. ते जसं मुलांना शिकवण्यासाठी आईवडील कष्ट करतात, कितीतरी त्याग करतात, कितीतरी सुखसुविधा सोडतात. नंतर मग ही मुलं जी पिल्लं जी आहेत ती मोठी होतात आणि ज्याप्रमाणे आपली पण मुलं परदेशात वगैरे जातात, नंतर तिकडेच राहतात, मग तिकडेच सगळं करतात काही. तर तशी इथे पण ही पिल्लं पण जी आहेत ती एका पारध्याच्या जाळ्यामध्ये सापडतात आणि ती आई येते, फक्त ती मुलं पारध्याच्या जाळ्यात सापडलेली. तर अरे बापरे, आता काय, आता जीवनात काय अर्थ आहे, मुलं नाही येतं. ती पण त्या जाळ्यात उडी घेते. कबूतर येतो, पुत्रादिनी सुखो, अच्छा हे सर्वत्र अभिस्नेह. तर इथं म्हटलं की कबूतर येतो, तो बघतो की पिल्लं आणि पत्नी जाळ्यात अडकलेत, तो म्हणते यांच्या विना काय जगायचं. तो पण त्या जाळ्यात उडी घेतो आणि पारधी खुश. त्याला 2च्या तिथे 4 पक्षी मिळाले. तो ते जाळं खांद्यावर टाकून निघून जातो. तर ह्याप्रमाणे किती बुद्धी दिली देवाने, पण तरी आपण वापरत नाही. ते
आणि आपलं संपूर्ण आयुष्य व्यर्थ घालवतो आपल्या पतीपत्नींचं, मुलांचं. तर हे मी म्हणजे काही विशेष करून अनासक्त राहावे, कुठे आसक्त होऊ नये. तर हे तिथे आपण शिकलेलो आहे त्याच्याकडून. बघा, प्रेम करणं चांगलं आहे, दया करणं चांगलं आहे, कर्तव्य करणं चांगलं आहे. तर मुलांना वाढवण्याचं आपलं कर्तव्य आहे. दया करावी, प्रेम करावे, पण नुसतंच ते नाही करतो. आणि त्याच्याबरोबर सावधानपरम राहिलं पाहिजे की हे पण दिवस निघून जाणार आहे आणि मी केवळ माझं कर्तव्य करतो आहे. निसर्गाने तुम्हाला पालकत्वाची भूमिका दिली, तुम्ही ती करा आणि समाजासाठी एक उत्तम विधायक असा घटक तयार करा. देशासाठी एक संस्कारी असा नागरिक तयार करा. ते तुमचं कर्तव्य आहे. पण त्या मुलामध्ये तुम्ही अडकून बसू नका. हेच आपण चूक करतो बघा. आपण म्हणतो हा माझा मुलगा, तो तुझा मुलगा कशावरून ते पहिल्यांदा सिद्ध कर. सिद्ध करू शकतो का आपण? नाही करू शकत. तर त्याच्यावरून आपण की हे परमेश्वराची देणगी होती, त्याला वाढवण्याचं काम माझ्याकडे त्याने दिलं होतं, ते मी इमाने इतबारे केलं, मनापासून केलं आणि त्यातच मला आनंद झाला. आता त्या मुलांनी मला विचारावं, नंतर त्यांनी माझी काळजी घ्यावी, ही अपेक्षा अवाजवी. जेव्हा आपण त्याचं लालन पोषण केलं तेव्हाच आपल्याला आनंद मिळाला. त्यांनी आई म्हटलं, बाबा म्हटलं, तेच आपली कमाई आहे ना. तर त्याच्यामुळे पुढची अपेक्षा करणं आपली चुकी. आणि जर का आपण चुकीची अपेक्षा केली तर अपेक्षाभंग झाला तर त्याला आपल्याला स्वतःला दोष दिला पाहिजे है ना. तर हे समजून घेतलं पाहिजे, कोणावरही आसक्त होऊ नये. तर त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं तसा जो हा ज्ञानी आहे तो सगळ्यांच्या, आता आपलीच नाही बघ, सगळ्यांची मुलं, सगळ्या गोष्टी, सगळ्यांवर तो समान प्रेम करतो. जिथं जातो तिथे तो मनापासून राहतो. पुढचा गुरु जो आहे तो अजगर. तर पुढचा जो गुरु आहे तो कोण आहे? अजगर. जेव्हा साधना करतात ना तर त्याच्यामध्ये एक अजगर वृत्ती असते. अजगर वृत्ती म्हणजे काय? अजगर जसा पडून असतो निष्क्रिय, तर त्याप्रमाणे तो स्वतः शिकारीला जात नाही बघा अजगर. तर त्याप्रमाणे साधक जो आहे त्यांनी यदृच्छ लाभ संतुष्ट राहावं. म्हणजे कोणी काही आणून देईल तर त्याच्यामध्ये गुजराण करत राहावं. कुठली वस्तू पाहिजे, आवश्यक आहे, कोणी दिली तर वापरावी, अन्यथा राहिलं त्याच्याशिवाय असं राहिलं. तर अशा प्रकारे त्या अजगराची एक वृत्ती आहे. तर इथे काय काय त्यांनी सांगितलं की एक आठवडा झाला, समजा हरिण एखादा आलं तर अजगर त्याला गिळून देतो आणि त्याच्यानंतर पुन्हा महिनाभर जरी काही नसलं तर तो तसाच पडून राहतो. तर जे काही जेव्हा काही जसं काही मिळेल त्याच्यावर गुजराण करावी, आहे तसं बाकी राहावं. चित्ती असो द्यावे समाधान. तुका म्हणे ते भजनातून परवा म्हटलं ना, ज्याची स्थिती आहे त्याची त्याच्या बरी आहे, कौतुक तो पाहे संचित असेल. किंवा तुकाराम महाराजांचं पण असंच एक ओळ आहे की जसं आपण आहोत तसं राहावे. राईट. तर त्याप्रमाणे आपण चिंता करू नये की माझ्या भविष्यात काय होईल. भविष्यात आपणच राहू याची काही शाश्वती नाही. आणि प्रारब्धामध्ये जे आहे तसे नाही. रामदास स्वामींच्या एका शिष्याची गोष्ट सांगतात बघा. ते शिष्य जे आहेत ते असे राजयोगी, म्हणजे त्यांच्या प्रारब्धातच तसं होतं. तर सगळे असे मखमलीचे मोठे पडदे, तंबू आणि हे सगळ्या गोष्टी तिथे होत्या. तर एक दिवशी त्यांना म्हणाले रामदास स्वामी, अरे थोडं हे राहावं, अनासक्त राहावं, विरक्त राहावं. तू कसा लागतो एकदम सगळं मखमली कपडे आणि हार सोन्याचे आणि सगळ्या गोष्टी, सगळे दास वगैरे, कसं राहतो? तो म्हणतो की हो ना, काय करू मी आत्ता जातो बघा हे सोडून. आणि तो सगळं तिथल्या तिथे सोडून नेसत्या वस्त्रांशी ते निघून जातात आणि दूर जाऊन त्या जंगलामध्ये राहतात. तर तिथे नेमकं काय होतं, एक माणूस असतो, तो तिथून जातो आणि तो ह्यांना बघतो की बापरे हे कोणते तरी मोठे साधू आहेत वाटतात. आणि तो लगेच गावात जाऊन सांगतो की चला चला चला, आपल्या गावाच्या जंगलामध्ये मोठे साधू आले साक्षात्कारी. सगळे लोक ते तंबू, कनाती, ते मंडप आणि मोठ्या मोठ्या ते मखमली हे रेशमी कपडे
सगळं घेऊन येतात रत्नजडीत आसन आणि सगळं त्या जंगलामध्ये तिथे ते स्थापवून देतात त्यांना मठ. म्हणजे नशिबात जर का असेल तर कधी ते चुकणार नाही. म्हणून आपण चिंता न करता ह्या अजगराप्रमाणे निश्चिंत राहावं. जे मिळायचं ते मिळेल असे हे सांगितलं. असं आता त्याच्यानंतर आपल्या गुरुदेवांचे गुरु स्वामी चिन्मयानंदांचे गुरु स्वामी तपोवन महाराज हे विरक्तीचं भूषण होतं एकदम. मुकुट चुडामणी असे होते. तर ते एके दिवशी हिमालयामध्ये फिरत होते, उंच उंच शिखरांमध्ये हिमालयाच्या. आणि बरोबर काही नसेल, चप्पल पण कधी आहे कधी नाही, पैसा वगैरे तर नाहीच नाही. तर हिमालयात सुद्धा डाकू असतात. जसे समुद्रावर पण चाचे असतात, ह्या इथं पण असतात आपल्या पृथ्वीवर, हिमालयात पण डाकू असतात. तर ते डाकू हिमालयाचे निरीक्षण करत होते ह्यांचं, हे जात आहेत एकटेच जात आहेत असं वगैरे. आणि एके ठिकाणी त्यांच्यातली जी त्या डाकूची पत्नी होती ती पण डाकू, तर ती बाजूला थांबली मागच्या बाजूला एका गाड्याच्या आड. आणि हा डाकू तिथे आला आणि लगेच त्यांनी त्याला सांगितलं काय असेल ते काढलं. तर ह्यांच्याकडे काहीच नव्हतं. ते म्हणजे की या झोळीत बघ तुला काही उपयोगी वाटलं तर घे. त्याच्यामध्ये फक्त हे गीतेचं पुस्तक होतं जे आपलं असतं ना अर्ध गीतामध्ये, ते पुस्तक होतं. तर ते त्यांनी ह्याच्यात तर काहीच नाही, ना कपडा आहे, ना काही काजू बेदाणे आहेत, ना काही पैसा आहे, काहीच नाही. तर नंतर मग ते म्हणाले त्यांना, तपोवन महाराज ते डाकूला म्हणाले मला भूक लागली, काही भिक्षा आहे का? तर तो म्हणलं की थांबा थांबा बसा येते. आणि तो तिकडे निघून गेला. त्या बाईच्याकडे उकडलेले बटाटे होते. तर मग त्यातले त्यांनी 2 त्यांना दिले बरं. म्हणजे बा जो लोटायला आला होता तोच भिक्षा देऊन गेला. आणि मग त्याने त्याला विचारलं की मला कैलास पर्वतावर जायचं आहे, तर इथून ही जी खिंड होती ती अशी, तर ह्या खिंडीतून मग मार्ग फुटल्यावर कुठे कसं जायचं गाडीकडे. तेव्हा मग त्याने त्याला सांगितलं. तर अशा प्रकारे म्हणजे तो पूर्णपणे त्याचा सुहृद असा मित्र होऊन गेला. तर ज्या वेळेला आपण भगवंतावर सोपवतं सगळं काही, तर त्यावेळेला आपलं सगळं योगक्षेम म्हणजे जे काही मिळवायचं असेल ते मिळतं आणि टिकायचं असेल ते टिकतं. योग म्हणजे अप्राप्तस्य प्रापणम, क्षेम म्हणजे प्राप्तस्य रक्षणम. जे नाही आहे ते मिळणं योग, जे आहे ते सांभाळणं टिकणं, त्याला क्षेम म्हणतात. तर असं झालं. नंतर मग दत्तात्रेय महाराज तर संन्यासी होते. जसं की भज गोविंदामध्ये पण म्हटलंय, यल्लभसे निज कर्मोपात्तं वित्तं ते नविनोदय चित्तं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. तर आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तर तेवढं जे मिळालं आपल्याला त्यात संतुष्ट राहावं. आता त्याचा पुढचा गुरु जो आहे तो म्हणजे सिंधू. सिंधू म्हणजे सिंधू एक नदी पण आहे जी आपली भारतातच होती, आता सध्या पाकिस्तानात आहे. तर ती कधीतरी मिळवायची आहे असं, ती इच्छा प्रत्येकाने ठेवायची. तर सिंधू म्हणजे समुद्रसुद्धा, दोन्ही अर्थ होतात. आता म्हटलं की समुद्र कसा असतो आणि गंभीर. गंभीर म्हणजे काय? खोल. जसं व्यक्तिमत्व असं खोल आहे, गंभीर आहे, असं उथळ उथळ नाही नसतं. तर परिपक्व असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. हे समुद्राकडून शिकलो. दुसरी गोष्ट काय शिकलं समुद्राकडून? ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत, सतलज, व्यास आहे ना, व्यास म्हणजे व्यास, झेलम, चिनाब आणि गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी, तुंगभद्रा, तर ह्या सगळ्या नद्या येऊन समुद्रात मिळतात. पण समजा आता सरस्वती गुप्त झाली आणि कोणती दुसरी नदी आटली तर समुद्र काही दुःख नाही करत बसत, किंवा पत्र येताना या असं काही करत नाही. म्हणजे ते आल्या तरी तो बोलवत नाही आणि काही दाखवत पण नाही, आणि किती विसवल्या तरी तो भरून पण वाहत नाही अगदी, है ना. तर तुमच्याबद्दल किती आभार तुम्ही मला, असं काही नाही. तो स्थिर राहतो, एकदम अटल राहतो. त्याप्रमाणे आपलं पण व्यक्तिमत्व असं असावं, स्थिर असावं. निंदोमत सराहना पडेगा, सराहोमत निंदना पडेगा. तर कधी कधी असं होतं आपल्याला, कधी ज्यांची स्तुती करतो त्यांच्याबद्दलचं मत कलुषित होतं, आणि ज्यांच्याबद्दल अनादर असतो
त्याच्याबद्दल पूज्यभाव वाटू लागतो. म्हणून शक्यतो स्थिर राहावं. एवं प्रलोभमानोपि नचिकेता महारुदवत अक्षोभ्य आह. हे भगवान भाष्यकार आदिशंकराचार्य कठोपनिषद याच्या भाष्यामध्ये म्हणतात की त्या नचिकेताला अनेक प्रलोभनं दाखवली. तुला सगळ्या स्त्रिया घे, पैसा घे, सगळं घे, पण तरी तो बदला नाही, तो विचलित झाला नाही आणि त्यांनी मला आत्मज्ञान पाहिजे ही मागणी सोडली नाही. तर तसं आपण सुद्धा केवळ त्या आत्मतत्वाला धरून राहावं. बाकी इथल्या ज्या गोष्टी आहेत, पैसा अडका, दागिने वगैरे सगळं, तर ह्या गोष्टी आल्या किंवा गेल्या तर त्यांनी फार उचंबळून जाता कामा नये. नंतर मग पुढचा जो हे आहे गुरु आहे त्याला म्हणतात पतंग. पतंग म्हणजे आकाशात जो जातो तो पतंग एक वेगळा आहे, पण इथं पतंग म्हणजे मॉथ म्हणजे जो ज्योतीवर जातो. तर जो आकाशात जाणारा पतंग तुम्हाला माहिती आहे की कशी सुरुवात झाली ती. एका भक्ताला सूर्याची पूजा करायची होती. तर आपण इथं मूर्ती ठेवून असं देवाला वाहतो ना, फूल, गंध, अक्षता वगैरे सगळं नैवेद्य वगैरे. तर त्याला सूर्याला व्हायचं होतं. तर तो सूर्याला असं व्हायला गेलं की ते पृथ्वीवरच पडे सगळं. तर म्हणून त्यांनी असं एकदम पातळ झिरझिरीत कागदाचे पेपर करून त्याच्यावर काढलं अक्षता, फूल, गंध, नैवेद्य वगैरे, आणि तो पातळ दोरी लावून सोडलं सूर्याकडे. तर तो बरोबर जमिनीवर त्याच्याकडे गेला. अशा प्रकारे त्यांनी सूर्याची पूजा बांधली. तर हे एक झालं गोष्ट. आता इथला पतंग हा माझा गुरु आहे. आता पतंगाकडून पण नकारात्मक शिक्षा घेतली बघा. ज्याप्रमाणे हा जाळ आहे, ही अग्नी आहे असं समजून तो माथ जो आहे, तो काय पतंग जो आहे तो ज्योतीवर झडप टाकतो आणि काय होतं, स्वतः जळून जातो. त्याप्रमाणे आपण रूपासक्तीमध्ये जातो आणि नष्ट होतो. रूपासक्ती खूप असते बघा. आपल्याला छान दिसतं आहे ना, छान आवाज आहे, छान करणं आहे, छान लिहिणं आहे ना. तर जे काही असं आपल्याला रूपासक्ती जेवढी आहे तर त्याच्या आहारी जाऊन आपण नष्ट होतो, जसं की पतंग नष्ट होतो. आता त्याच्यापुढे म्हटले मधमाशी. मधमाशी काय करते, सगळ्या फुलांवर जाते आणि अलगद तो मध काढून घेते. फुलाची पाकळी चुरगळत नाही, अलगद मध काढून घेते आणि एका मोठ्या त्या पोळ्यामध्ये साठवून त्या पोळ्याची रचना तुम्ही पहा, किती व्यवस्थित रचना असते. बरोबर एवढे सगळे ते कप्पे असतात तेवढे भरून, आणि शिवाय त्यांना राहायला वेगळी जागा, त्यांच्या मुलांना वेगळी जागा. आणि एक राणी माशी असते, मधुकर राजा तिला म्हणतात. आपल्या उपनिषदात येतं ती गोष्ट मधुकर राजा म्हटलेली आहे, पण इंग्लिशमध्ये राणी माशी. तर आपण पण तसंच म्हणतो, आपण पण मधुकर राजा म्हटलं पाहिजे त्याला. तर त्या मधमाशांचा राजा असतो, तर त्याला राहायला मध्ये. तो राजा जर का उठून गेला तर त्या सगळ्या मधमाशा आहे तसं सगळं सोडून त्याच्या मागे निघून जातात आणि तो जिथे जाऊन बसेल तिथे पुन्हा नवीन पोळ. तर अशा प्रकारे ते आज्ञापालन पण तसं करतात. आपणही आज्ञापालन शिकलं पाहिजे. एक राहून जो कोणी नेता असेल, जो कोणी प्रमुख असेल तर त्याचं पण म्हणणं ऐकणं. माझी स्वतःची बुद्धी स्वतंत्र न लावणं. बऱ्याच वेळा आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं पण नुकसान ह्याच्यामुळे होतं की सगळेच स्वतःला बुद्धिमान समजतात, सगळेच स्वतःला शहाणे समजतात आणि सगळ्यांची वेगवेगळी मतं, आणि त्याच्यामुळे आपलं एकमत होत नाही. आणि एकमत न झाल्यामुळे आपली शक्ती जी आहे ती विखरून जाते अशी, आणि मग त्याचा पाहिजे तसा विकास होत नाही. तर हे बाहेर पण समाजकारणात पण, अध्यात्मामध्ये पण, कुटुंबात, संस्थेत, सगळीकडे, आणि आपल्या स्वतःच्यामध्ये पण बघा तुम्ही. स्वतःच्यामध्ये पण बुद्धी एक सांगते, मन दुसरं, इंद्रिय तिसरं, आणि 5 इंद्रिय 5 जण. तर म्हणून एक आत्मतत्व आहे. शास्त्राने एक सांगितलं आहे, आज्ञापालन करावं. दुसरे या मधमाशीचं सांगितलं की मधुर, गोड असा जो मध आहे तो ती गोळा करते. म्हणजेच तो जो फूल आहे त्या फुलाचा देठ वगैरे नाही गोळा करत आहे ना, ते सार अंश जो तो गोळा करतो. तसंच आपण पण सगळ्या अनुभवांकडे बघावं आणि त्यातले सार अंश, मला शिकण्यासारखा जो भाग आहे, मी जो धडा शिकले त्यातला जो ज्ञानाचा अंश मी शिकला आहे तो घ्यावा आणि एक ती ज्ञानाची बँक अशी बनवून आज मी सगळ्या अनुभवांमधून चांगल्या वाईट
मान अपमान सगळ्या त्याच्यातून हे ज्ञान शिकले त्या बँकेत ठेवावं, अशी आपली ज्ञानाची पुंजी वाढवत वाढवत झाली है ना. आणि त्यांनी मधुर व्हावं, कटू होऊ नये, तर नकारात्मक असे विचार न करत. तर ह्याप्रमाणे मधमाशी तिच्याकडून मी अनेक यांना शिकलो आणि कुठल्याही एका स्थानावर अडकून पडायचं नाही. तर आपलं हित ज्याच्यात आहे ते शिकायचं सगळं. आता त्यानंतर पुढे म्हणतात की एखादा लहान मुलगा आहे, तर तो लहान मुलगा पण कधी कधी एखादं वाक्य चांगलं बोलतो, आपण त्याच्याकडून पण शिकतो. तसंच या मधमाशा, म्हणजे कोणी प्राणी असेल, पक्षी असेल, साप असेल, आपण त्याच्याकडून शिकत जाऊ. आता पुढचा जो गुरु आहे तो आहे गज, म्हणजे हत्ती. हे 5 आहेत बघा, तुरंग, मातंग, पतंग, मीन, भृंग. आपली जी 5 इंद्रिय आहेत, तर त्यांच्यामध्ये आसक्त होऊन मनुष्याचा कसा नाश होतो हे सांगणारे हे 5 आहेत. तुरंग, मातंग, पतंग, मीन, भृंग. तर ते सगळे इथे आलेले आहेत. त्यातला आता पहिला आपण पतंग बघितला, त्याच्यानंतर हा गज, हा दुसरा आहे बघा त्यातला, या पंचमहाभूतांच्या 5 मधला. तर त्या गजला, गज म्हणजे हत्ती, प्रचंड सामर्थ्य आहे, पण एक कमकुवतपणा आहे. तो म्हणजे ज्यावेळेला तो माझावर येतो हत्ती, त्यांचा जेव्हा तो सीझन येतो, तर त्यावेळेला त्याला त्या हत्तीणीच्या स्पर्शाची इतकी ओढ लागते, तिच्या अंगाला अंग घासायची, की तो जातो त्या हत्तीणीच्या शोधात. आणि तिथे जे सर्कसवाले किंवा त्या हत्तीला राबवून घेणारे असतात ना, असे जड जड लाकडाचे ओंडकी वाहायला हत्ती उपयोगी आहे. तर अशा प्रकारे त्याला राबवणारे जे आहे ते अशी लाकडाची हत्ती उभी करून ठेवतात आणि त्याच्या बाजूला एक मोठा खड्डा करून त्याच्यावर गवत वगैरे टाकतात, जेणेकरून हत्ती त्याच्यात पडेल. तर हा हत्ती त्या हत्तीणीच्या शोधात स्पर्शाच्या आसक्तीने तिथे जातो आणि त्या हत्तीला अंग घासायला, हत्तीणीला अंग घासायला लागतो, खड्ड्यात पडतो. आणि खड्ड्यात तो पडला तिथे की त्याला उपाशी ठेवतात. पहिल्यांदा त्याला 4-5 दिवस उपाशी ठेवलं की त्याचं बळ कमी होतं, त्याचा आक्रमकता कमी होतं आणि मग त्याला खायला देऊन हळूहळू माणसाळवतात आणि मग साखळ दंडाने गच्च बांधून टाकतात की तो शेवटपर्यंत काही सुटत नाही आणि त्याला माणसांची ओझी वाहावी लागतात. तर ह्याप्रमाणे तो बंधनात पडला, दुःखात पडला, शेवटी नाश झाला. कशामुळे? स्पर्शाच्या आसक्तीमुळे. तर पहिली जी होती पतंगाची रूपासक्ती, की दुसरी जी आहे ती स्पर्शासक्ती. पहिलीचं जे इंद्रिय आहे ते नेत्र, दुसरीचं इंद्रिय आहे ती त्वचा. अशा आपल्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 गोष्टी येणार आहेत. हे मी हत्तीकडून शिकलो की स्पर्श शक्यतो करू नये कोणाला. इतकं सांगितलं की आपल्या स्वतःला पण जास्त स्पर्श करू नये. गुलाबराव महाराजांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे की गुलाबराव महाराज आंघोळ करून एकदा बसले ध्यानाला, उपासनेला, साधनेला, सगळे व्यवहार करायला, की जर का आपल्या हाताचा स्पर्श आपल्या अशा अंगाला लागला तर जाऊन पुन्हा कपडे काढून आंघोळ करत असत. तर म्हणजे इतका स्वतःला पण स्पर्श टाळावा आणि कमीत कमी स्पर्श करावा. आपली मुलगी, आपली भगिनी, आपली माता, कोणी का असेना, पत्नीलासुद्धा कमीत कमी स्पर्श होईल. काही देता घेताना पण बघा स्पर्श न होईल अशा प्रकारे द्यावा. तर साधनेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे मी कोणाकडून शिकलो? गज, हत्तीकडून शिकलेलं आहे. पुढे तिसरा जो आहे तो मधुहा, त्याला म्हणतात मधुहा, म्हणजे मध गोळा करून घेणारा. वाजले असेल मला वाटतं नाही, भरपूर वेळ झाला. ठीक आहे, आपण ह्या गुरुपासून पुढच्या क्लासमध्ये बघूया. ओढलेल्या गुरु आणि पुढचा आपण. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम श्री कृष्णार्पणमस्तु. श्री सीताराम नमस्ते. पण मला
वाटतं की मी चुकीचं समजली आहे. 1 तास 35 झाले, म्हणजे 11:30 झाले, 6:35 झाले, म्हणजे वेळ आहे खरा, वेळ संपलेला नाही. 20 मिनिटं आहे. ठीक. पण आपण पूर्ण मदत केलं आहे, त्यामुळे थांबून जाऊ, पुढे नंतर बघूया. 1, 2, 4 पानं अजून घ्यायची होते. ठीक आहे, एखादं भजन म्हणून. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भगवन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मीनारायण लक्ष्मीनारायण, लक्ष्मीनारायण नारायण नारायण, बद्रीनारायण बद्रीनारायण, बद्रीनारायण नारायण नारायण, हरिनारायण हरिनारायण, सूर्यनारायण नारायण नारायण, स्वामीनारायण स्वामीनारायण, वेदनारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भगवन्नारायण नारायण नारायण, ये लक्ष्मी नारायण भगवान की जय. कोणाला जो भाग झाला आहे त्याच्याबद्दल काही प्रश्न वगैरे आहे? विशेष करून जे लक्ष देऊन ऐकतात, अभ्यास पूर्ण, त्यांना काही प्रश्न वगैरे आहे असेल तर विचारू शकता. शंका? भगवान वेदव्यास यांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो संवाद आहे तो गीतेच्या रूपाने रचला, ग्रथित केला. महाभारत नावाचा जो ग्रंथ आहे ज्यामध्ये 1 लाखाच्या आसपास संस्कृत श्लोक आहेत, तर त्याची रचना भगवान वेदव्यासांनी केली. तर त्यामध्ये 700 श्लोकांचा जो भाग आहे त्याला गीता असे म्हणतात. आणि ही गीता श्रीकृष्णाच्या काळात म्हणजे फार फार पूर्वी, आता या वेळच्या 5000 वर्षांच्या पूर्वी आणि त्याही पूर्वी आणखी रचली गेली. तर तेव्हा संस्कृत भाषा सगळ्यांना येत होती. त्याच्यानंतर मग जसा काळ गेला तसं आपली भाषा भ्रष्ट झाली, अपभ्रंश झाले सगळ्या शब्दांचे. आणि तेव्हा मग त्या काळच्या मराठी भाषेमध्ये माऊली संत ज्ञानेश्वरांनी त्याचं स्पष्टीकरण लिहिलं ओवीबद्ध. या 700 श्लोकांचं त्यांनी 9000 ओव्यांमध्ये स्पष्टीकरण लिहिलं.
9000 आणि काही ॲड त्याच्यामध्ये आहे. तर त्याला ज्ञानेश्वरी, खरं त्याचं नाव भावार्थ दीपिका आहे. भावार्थ दीपिका ते ज्ञानेश्वरांनी रचलं, ते त्या काळचं मराठीत आहे. ते आपल्याला आत्ता कळत नाही, कारण आत्ताची मराठी वेगळी झाली. तर त्यामुळे आपल्याला त्या ज्ञानेश्वरीचं सुद्धा अनुवाद, स्पष्टीकरण हे लागायचं. अशा प्रकारे ती ज्ञानेश्वरी आणि ती महाभारत आणि ती गीता असं तिथे आहे. आता एक ते दिवा लावायपर्यंत येईल म्हणा भजन. हरी बोल. त्याला समीक्षण म्हणता येईल का? टीकाचे समीक्षण काय म्हणतात? व्याख्या म्हणता येईल, व्याख्या. कारण एकेका श्लोकावर एकेका शब्दावर व्याख्या केलेली आहे, तर त्याला व्याख्या म्हणता येईल. विनोबा भावेंची पण आहे. हां, तर ते भाष्य त्याला म्हणतात. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल. मुकुंद माधव गोविंद बोल. मुकुंद माधव गोविंद बोल. राम बोल राम बोल राम राम बोल. राम बोल राम बोल राम राम बोल. केशव माधव गोविंद बोल. केशव माधव गोविंद बोल. मुकुंद माधव गोविंद बोल. मुकुंद माधव गोविंद बोल. केशव माधव गोविंद बोल. केशव माधव गोविंद बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. मुकुंद माधव गोविंद बोल. मुकुंद माधव गोविंद बोल. गोविंद बोल. गोविंद बोल. गोविंद बोल. बोलिए श्री कृष्णचंद्र भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. पतित पावन भगवन नाम की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. लावला का दिवा? कुठून झाला? श्यामलवर्णा षडरिपुरवना राधा रमणा तुझरी. आरती करते प्रेमाने भवभय संकट दूर करी. दानव दमना भूभय हरणा भक्त रक्षणा अवतरती. भक्त काज कल्प द्रुम म्हणून विषिदिनी राखी भक्त तुसी. अति विषधर तो काळा फणीवर कार्य यमुना जलवासी. तत्फणीवरती नृत्य करोनी भोजमिले त्या मुक्तीसी. चैतव चाणूर कंसादिक हे शौर्य बधिले अमित हरी. नारद तुंबर गाती सुस्वर वर्णिती लीला बहुत परी. अपार महिमा श्रवण करूनी भजती त्यासी मुक्त करी. दास तुझा दत्तात्रय नमुनी आर्त ज्ञानासी हरी. श्यामलवर्णा षडरिपुदमना राधा रमणा तुझ हरी. आरती करते बहुप्रेमाने भवभय संकट दूर करी. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने पर
सद्गुरुनाथ महाराज की जय. भक्तवत्सल भगवान